So, good morning, students. Chaitali, Pranay, Prajakta, Vaishnavi, Atar, Aarti. Good morning to all of you. गुड मॉर्निंग. तो स्टुडंट, सगळ्यात पहिले आज दसऱ्याच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. यूट्यूबवरती पण जे कोणी जॉईन केले असेल त्यांना सगळ्यांना आजच्या दिवशीचा खूप खूप शुभेच्छा. आणि आजपासून आय थिंक की आपण सगळ्यांनी सिन्सिअरली स्टडी करायला पाहिजे. सिलेबस आपल्या हातामध्ये आहे आणि हा सिलेबस आपण डिस्कस करतोय आणि आपण त्याला डिकोड करत जातोय. पॉईंट वाईज आपण प्रत्येक पॉईंटला आपण डिस्कस करतोय, प्रत्येक पॉईंटला आपण डिकोड करतोय आणि एक एक पॉईंट घेऊन सिलेबसचा त्याच्यावरती कशा प्रकारचे प्रश्न असू शकतात, किती डेप्थमध्ये प्रश्न असू शकतात आणि त्याचं स्टडी कुठून करायचं, कोणत्या सब्जेक्टमधून करायचं, कोणत्या रिसोर्समधून करायचं, बुक्समधून कोणत्या बुक्समधून करायचं, कोणत्या वेबसाईटवरून करायचं, हे सगळं डिटेल्स आपण इथे डिस्कस करतोय. तर आजचा आपला तिसरा दिवस आहे डिस्कशनचा. तर आज आपण हा सिलेबस जो आहे याचं डिस्कशन आज कंप्लीट करूया. ठीक आहे. तर आता इथे आपण जाऊया पुढे. तर कालपर्यंत आपण फार्मेकोलॉजीवरती आलो होतो आणि फार्मेकोलॉजीमध्ये आपण काल आपण किमोथेरापिटिक एजंट्स, अँटीडायबिटिक्स पर्यंत आपण कव्हर केलेलं होतं, राईट. अँटीबायोटिक्स पर्यंत काल आपलं कव्हर झालं होतं. ओके. सो किमोथेरापिटिक एजंट्स. आता देन वी डिस्कस दिस ऑल्सो युटेराइन ड्रग्स. यस, काल आपण युटेराइन ड्रग्सला पण डिस्कस केलेलं आहे. ओके. सो युटेराइन ड्रग्स मध्ये काल आपण ऑक्सिटोसिस आणि टोकोलायटिक एजंट आपण डिस्कस केलेत. सो नाव पुढे नेक्स्ट इज रेस्पिरेटरी ड्रग्स. सो रेस्पिरेटरी ड्रग्स मध्ये अँटीअस्थमॅटिक्स आहेत, सीओपीडी आहेत अँड एक्सपेक्टोरंट्स. आता इथे त्यांनी रेस्पिरेटरी ड्रग्स म्हटलेले आहे आणि सीओपीडी. सो ड्रग्स फॉर सीओपीडी, ड्रग्स फॉर अस्थमा. सो अस्थमामध्ये अँटीअस्थमॅटिक ड्रग स्टडी करताना आपण क्विक रिलीफ ड्रग बघितले होते, क्विक रिलीफ ड्रग अँड लॉंग टर्म ड्रग्स पण बघितले होते, राईट. लॉंगर ऍक्टिंग ड्रग्स आणि क्विक रिलीफ ड्रग असे आपण टाईप बघितले होते अँटीअस्थमॅटिकमध्ये. अँटीअस्थमॅटिकमध्ये पर्टिक्युलरली जे बीटा 2 ॲगोनिस्ट आहेत, सो बीटा 2 ॲगोनिस्ट आर यूज, राईट. मग तिथे आपण अँटीकोलिनर्जिक पण बघितले होते, अँटीकोलिनर्जिक, बीटा 2 ॲगोनिस्ट, देन सर्टन कार्टिकोस्टेरॉइड्स आर ऑल्सो देअर. आता इथे बीटा 2 मध्ये आपण साबा आणि लाबा बघितले होते. साबा, राईट. साबा शॉर्ट ऍक्टिंग बीटा 2 ॲगोनिस्ट अँड लाबा लॉंग ऍक्टिंग बीटा 2 ॲगोनिस्ट. ओके. तर इथे अँटीअस्थमॅटिक्स आपण इन डिटेल कव्हर केलेला आहे. त्याचा नोट्स आपल्या बुकमध्ये पण आहेत, की पॉईंट्स आहेत आपल्या बुकमध्ये, आपल्या स्टडी मटेरियलमध्ये. आपण ज्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत त्याच्यामध्ये पण आहे आणि आपल्या एमसीक्यूच्या टेस्ट जे झालेले आहेत, एमसीक्यू बेस्ड टेस्ट, त्याच्यामध्ये पण याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. सो हा टॉपिक कोणत्याही फार्मेकोलॉजीच्या बुकमधून तुम्हाला करता येईल. अँटीअस्थमॅटिक्समध्ये अजून आपण स्टॅटस अस्थमॅटिकच बघितलं होतं. ओके. त्यानंतर सीओपीडी. सीओपीडी इज क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज. ओके. व्हॉट इज सीओपीडी? सीओपीडी इज क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज. आणि सीओपीडीचा मेन कशामुळे असू शकतो? ते स्मोकिंग. इट कॅन बी ड्यू टू स्मोकिंग, राईट. हे आपण डिटेल डिस्कस केलेले आहे सीओपीडी बद्दल. आणि सीओपीडीचे जे साइन अँड सिम्पटम्स आहेत, ठीक आहे. सो साइन अँड सिम्पटम्स मध्ये सीओपीडी मध्ये आपण ट्रायपॉड पोझिशन बघितली होती, ट्रायपॉड पोझिशन. ओके. आपण काय बघितलं होतं त्याच्यामध्ये? सो ट्रायपॉड पोझिशन आपण बघितली होती. ओके. सीओपीडी मध्ये आठवतं? सो सीओपीडी पण आपण डिस्कस केलेलं आहे आणि हे पण कोणते फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजीच्या बुकमध्ये किंवा फार्मेकोलॉजीच्या बुकमध्ये तुम्हाला सीओपीडी मिळेल आणि त्याची ट्रीटमेंट पण मिळेल. ओके. सीओपीडी मध्ये म्युकोलायटिक सारखे ड्रग्स आणि ब्रॉन्कोडायलेटर्स यूज केले जातात. ओके. देन एक्सपेक्टोरंट्स. सो एक्सपेक्टोरंट्स बद्दल पण आपण डिस्कस केलेलं आहे. व्हॉट आर एक्सपेक्टोरंट्स? सो एक्सपेक्टोरंट्स डायल्यूट द म्युकस. एक्सपेक्टोरंट्स डायल्यूट म्युकस. कशा प्रकारे डायल्यूट करतात? सो दे इन्क्रीज द ब्रॉन्कियल सिक्रेशन, रेस्पिरेटरी सिक्रेशन्स. रेस्पिरेटरी सिक्रेशन इन्क्रीज करून ते म्युकसला डायल्यूट करतात आणि त्यांना एक्सपेक्टोरेट करतात, म्हणजे बाहेर काढतात. ओके. सो एक्सपेक्टोरंट जे आहेत हे आपण नॉर्मली म्हणजे ते प्रोडक्टिव्ह कपमध्येच यूज केले जातात. एक्सपेक्टोरंट्स आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ प्रोडक्टिव्ह कफ. ड्राय कपमध्ये एक्सपेक्टोरंट यूज केले जातात का? नाही. ड्राय कपमध्ये एक्सपेक्टोरंट्स आर कॉन्ट्राइंडिकेटेड. यू कॅनॉट यूज एक्सपेक्टोरंट्स इन ड्राय कप. ओके. एक्सपेक्टोरंट्स आर यूज टू ट्रीट प्रोडक्टिव्ह कप ओनली. ओके. तर हे जे एक्सपेक्टोरंट आहेत हे सुद्धा आपण इन डिटेल डिस्कस केलेलंच आहे. आपल्याकडे याचा नोट्स पण आहेत, पीडीएफ नोट्स पण आहेत आपल्या बुकमध्ये, स्टडी मटेरियल मध्ये पण
एक्सपेक्टॉरंट्स आपण डिस्कस केलेला आहे आणि कोणत्याही फार्माकोलॉजीच्या बुकमध्ये तुम्हाला एक्सपेक्टॉरंट्स मिळेलच. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते GIT ड्रग्स. आता GIT ड्रग्समध्ये आपण पर्टिक्युलरली अँटी अल्सर डिस्कस केलेला आहे आणि अँटी अल्सर डिस्कस करताना आपण पहिले टाइप्स ऑफ अल्सर बघितलेत. टाइप्स ऑफ अल्सरमध्ये आपण डिओडिनल अल्सर, पेप्टिक अल्सर, गॅस्ट्रिक अल्सर. तर गॅस्ट्रिक अल्सर, डिओडिनल अल्सर हे पेप्टिक अल्सरचे टाइप्स आपण बघितलेत. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ अल्सर अकॉर्डिंग टू द कॉजेस. तर कॉजेस प्रमाणे हेलिकोबॅक्टर इंड्यूस अल्सर आणि NSAID इंड्यूस अल्सर अशा 2 टाइप्स आपण बघितलेत. त्यानंतर अँटी अल्सर ड्रगचं क्लासिफिकेशन आपण बघितलं आणि त्याचे डिटेल मेकॅनिझम सुद्धा आपण बघितलेले आहेत. अँटी अल्सर ड्रगमध्ये एक सुक्राल्फेट नावाचा ड्रग आपण बघितला. सुक्राल्फेट जो की एक जेलचं लेअर तयार करतं अल्सरवरती आणि इट प्रोटेक्ट दी अल्सर. सुक्राल्फेट बद्दल आपण अजून काय बघितलं तर इट इज कॉन्ट्राइंडिकेटेड विथ अँटासिड्स. सुक्राल्फेट हा अँटासिड सोबत कॉन्ट्राइंडिकेटेड आहे हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. अँटी अल्सरमध्ये PPI ड्रग्स आपण बघितले, प्रोटॉन पंप इनिबिटर. आणि प्रोटॉन पंप इनिबिटरचा इन डिटेल मेकॅनिझम जो आहे, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, तर ते इन डिटेल मेकॅनिझम ऑफ ऍक्शन सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. इथे आपल्याला हे मेकॅनिझम ऑफ ड्रग्स डिस्कस करायचं आहे सिलेबसमध्ये. तर आपण PPI ड्रगचं, प्रोटॉन पंप इनिबिटरचं इन डिटेल मेकॅनिझम ऑफ ऍक्शन डिस्कस केलेलं आहे. आणि कोणत्याही फार्माकोलॉजीच्या बुकमध्ये तुम्हाला अँटी अल्सर ड्रगमध्ये पर्टिक्युलरली जे आपण PPI ड्रग यूज करतो, प्रोटॉन पंप इनिबिटर्स, त्याचा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन पण मिळेल आणि त्याचा डिटेल्स पण तुम्हाला मिळेल. ओके. त्यानंतर आपण अँटी अल्सरमध्ये H2 ब्लॉकर्स पण बघितलेत. H2 ब्लॉकर रानिटिडीन, सिमोटिडीन, फॅमोटिडीन एक्सेट्रा. त्याचा मेकॅनिझम डिस्कस केलं. त्यांचे कॉन्ट्राइंडिकेशन्स आपण डिस्कस केलेले आहेत. राईट. त्यांचे ॲडव्हर्स इफेक्ट्स काय आहेत, तर डोस कसा आहे, हे सगळं आपलं डिस्कशन झालेलं आहे. या व्यतिरिक्त अजून आपण काय बघितलं अँटी अल्सरमध्ये तर प्रोस्टाग्लॅंडिन ॲनालॉग्स. ओके. तो प्रोस्टाग्लॅंडिन ॲनालॉग्स हे पण आपण तिथे डिस्कस केलेलं आहे. ओके. तर अँटी अल्सर ड्रग हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपण इन डिटेल डिस्कस केलेलाच आहे. ओके. आपल्या नोट्समध्ये पण अँटी अल्सर आहे. आपल्या अँटी अल्सर आपल्या नोट्समध्ये आहे. आपल्या स्टडी मटेरियलमध्ये म्हणजे आपल्या बुकमध्ये पण इन डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्याचे MCQs आपण कव्हर केलेले आहेत. त्याच्यावरची टेस्ट पण आपण घेतलेली आहे. म्हणजे आपल्या जे टेस्ट पॅकेज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अँटी अल्सरचं पण टेस्ट त्याच्यामध्ये मिळतीलच. ओके. त्यानंतर ड्रग्स टू ट्रीट कॉन्स्टिपेशन म्हणजेच कोणते ड्रग्स आपण बघितलेत तर लॅक्झेटिव्ह ड्रग्स. ओके. लॅक्झेटिव्ह, कॅथार्टिक्स. तर इथे हे जे कॉन्स्टिपेशनसाठी ड्रग आहे किंवा अँटी डायरियल ड्रग आहे, इमेटिक्स अँड अँटी इमेटिक्स आहेत. ओके. तर हे ड्रग्स आपण इथे क्लासमध्ये कव्हर केलेले नाहीत, पण हे ड्रग्स आपल्या बुकमध्ये दिलेले आहेत. एसेन्शियल फार्मसी रिव्ह्यू फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम हे जे बुक तुम्हाला दिलेलं आहे स्टडी मटेरियल म्हणून, त्याच्यामध्ये इन डिटेल हे सगळं ड्रग्सचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे, डेफिनेशन दिलेली आहे, त्याचे MCQs पण दिलेले आहेत. आणि क्लासमध्ये डिस्कस करताना क्लासमध्ये जेव्हा आपण GIT ड्रग डिस्कस करत होतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो टॉपिक आहे म्हणजे कॉन्स्टिपेशन म्हणजे लॅक्झेटिव्ह ड्रग, अँटी डायरियल ड्रग, इमेटिक्स, अँटी इमेटिक्स, तर हे स्टडी तुम्ही स्वतः करून घ्या. याच्यासाठी आपण इथे वेळ दिला नव्हता. का दिला नव्हता वेळ? कारण दीज आर दी इझी टॉपिक्स. हे इझी टॉपिक्स आहेत आणि जे इझी टॉपिक्स असतात जे तुम्ही स्वतः रीड करून करू शकतात, राईट, ज्याचे MCQs तुम्ही सॉल्व्ह करू शकता स्वतःहून, तर त्याला आपण इथे वेळ देत नाही. अदर जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, जे समजायला डिफिकल्ट आहेत, जे कॉम्प्लिकेटेड टॉपिक्स आहेत, त्याला पण इथे जास्त वेळ देतो, राईट. तर हा पण जो पार्ट आहे कोणता तर कॉन्स्टिपेशन, डायरिया, इमेटिक्स, अँटीइमेटिक्स, डायजेस्टन्स, हा पण पार्ट आपला झालेला आहे इथे. आता GIT ड्रग्समध्ये आपण एक टॉपिक अजून कन्सिडर केला होता आणि तो टॉपिक कोणता होता तर तो होता IBDचा. IBD, राईट, इरिटेबल बाउल डिसीज. हा पण आपण कव्हर केला. तर इरिटेबल बाउल डिसीज मध्ये आपण कोलायटस बघितला, क्रोन्स डिसीज बघितला, राईट. आता इथे सिलेबसमध्ये तो पार्ट दिलेला नाहीये. IBD आहे का सिलेबसमध्ये तर सिलेबसमध्ये IBD नाही, पण आपण ते इन डिटेल डिस्कस केलेलंच आहे. क्रोन्स डिसीज पण आपण डिस्कस केलंय आणि कोलायटस पण इन डिटेल डिस्कस केलं आणि त्याची ट्रीटमेंट पण आपण डिस्कस केलेली आहे. ट्रीटमेंट ऑफ क्रोन्स डिसीज, ट्रीटमेंट ऑफ कोलायटिस, अल्सरेटिव्ह कोलायटिसचं ट्रीटमेंट पण आपण डिस्कस केलं. पण आता इथे जरी तो नसेल GIT ड्रग्समध्ये, इथे IBD दिलेला आहे का नाहीये, तरी पण तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. कारण त्याची जी ट्रीटमेंट आपण बघितली तर त्या ट्रीटमेंटमध्ये आपण इम्युनोसप्रेसंट बघितलेत ना. त्याच्यामध्ये आपण काय बघितलेत? इम्युनोसप्रेसंट्स आणि अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स बघितलेत. बघा तुम्ही ट्रीटमेंट बघा. आपण जी ट्रीटमेंट बघितली क्रोन्स डिसीजची
आणि कोलायटसची, ओके, अल्सरेटिव्ह कोलायटसची ट्रीटमेंट तुम्ही बघा. त्या ट्रीटमेंटमध्ये आपण ड्रग्सचा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन डिस्कस केलेला आहे, मेनी ड्रग्सचा. आणि त्याच्यामध्ये आपण जे काही मेकॅनिझम बघितले ड्रग्स जे यूज केले जातात, तर त्याच्यामध्ये इम्युनोसप्रेशन्स आपण बघितलेत. तर जरी आयबीडी डायरेक्टली नसेल तरी इम्युनोसप्रेशन्स त्याच्यामध्ये आलेले आहेत, बायोलॉजिक इम्युनोसप्रेशन्स, राईट. तर तो डिस्कशन आपण तिथे केलेला आहे. ओके, तर जरी तो डायरेक्टली इथे नसला तरी त्याची लिंक इथे आहे. ओके, मग त्याचा आपल्याला इथे फायदाच होणार आहे. त्याच्यानंतर ऑटोकाइट्स, तो सांगा बरं. ओके, ठीक आहे, झालं, ओके, नॉर्मल. सो ऑटोकाइट्स, सो व्हॉट आर ऑटोकाइट्स सांगा मला. यस, जे युट्यूबला जॉईन झालेले ते पण आन्सर देऊ शकतात आणि आपल्या क्लासचे जे स्टुडंट आपल्याला ॲपवरून बघतात आहेत तर त्यांनी पण आन्सर द्यावा. व्हॉट आर ऑटोकाइट्स. ऑटोकाइट्स आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे आणि ऑटोकाइट्सच्या नोट्स तुम्हाला आपल्या बुकमध्ये पण आहेतच, ठीक आहे. जे स्टडी मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे, जे एसेन्शियल फार्मसी रिव्ह्यू फॉर इन्स्पेक्टर आहे त्याच्यामध्ये पण आहे. ओके, सो यस, सो लोकल, एक मिनिट, हे करिंग होतं. सो लोकल एनेस्थेटिक, सॉरी, ऑटोकाइट्स. So autokites are local hormones, right? ठीक है. Yes. So इथे लोकल हार्मोन्स. ओके, तर अत्तर म्हणते लोकल हार्मोन्स, श्वेता म्हणते सेल्फ रेमेडी, चैताली म्हणते लोकल हार्मोन्स. यस, दे आर लोकल हार्मोन्स अँड सेल्फ रेमेडी असं पण आपण त्या म्हणू शकतो. पण जेव्हा ते एक्सेसिव्ह होतात तर ते रेमेडी होत नाही, ते पॅथोजेनिक होऊन जातात. ओके, सो लोकल हार्मोन्स, ऑटोकाइट्स आर लोकल हार्मोन्स. आणि ऑटोकाइट्समध्ये आपण कोणकोणते ऑटोकाइट्स डिस्कस केलेले आहेत. तर ऑटोकाइट्समध्ये आपण सिरोटोनिन, हिस्टामिनचा डिटेल्स बघितलं, सिरोटोनिनचा डिटेल्स आपण डिस्कस केलेला आहे. त्यानंतर प्रोस्टाग्लॅंडिन्स इन डिटेल्स आपण डिस्कस केलेले आहे. प्रोस्टाग्लॅंडिन्स, अदर ऑटोकाइट्स पण आपण बघितलेत. ओके, तर ऑटोकाइड हा चॅप्टर सुद्धा आपल्या नोट्समध्ये, आपल्या स्टडी मटेरियलमध्ये आणि आपल्या PDF नोट्समध्ये पण अवेलेबल आहे. तर क्लासमध्ये आपण ते कव्हर केलेलं आहे. त्याचे आपण MCQ पण कव्हर केलेत. ओके, आता इथे नयन धांडे विचारतात, सर फार्माकोकायनेटिक्स घेणार आहात का. सर फार्माकोकायनेटिक्स झालेलं आहे आपलं क्लासमध्ये. ओके, फार्माकोकायनेटिक्स आपण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जे ड्रग आहेत इथे, सो इम्युनोस्टिम्युलंट्स. आता इम्युनोस्टिम्युलंट्समध्ये, इम्युनोस्टिम्युलंट्स म्हणजे कोणत्या ड्रग्स, जे ड्रग इम्युनिटी इन्क्रीज करतील. The drugs which enhance the immunity are immunostimulants. तर इम्युनोस्टिम्युलंट्सचे एक्झाम्पल्स म्हणजे कसं, तर फॉर एक्झाम्पल व्हॅक्सिन्स. सगळ्याच व्हॅक्सिन्स या इम्युनिटी एनहान्स करतात ना. बॅक्टेरियल व्हॅक्सिन्स ज्या काही आहेत, व्हॅक्सिनचं काम काय आहे, तर व्हॅक्सिन्स आर इम्युनिटी एनहान्सर्स. तर इथे व्हॅक्सिन्स आहेत. त्यानंतर इंटरफेरॉन्स आहेत, इंटरल्युकिन्स आहेत. तर इंटरल्युकिन्स, इंटरफेरॉन, व्हॅक्सिन्स, दिज आर द इम्युनोस्टिम्युलंट्स. तर इथे इम्युनोस्टिम्युलंट्समध्ये आपल्याला व्हॅक्सिनचा स्टडी करावा लागेल. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथे इंटरफेरॉन, इंटरल्युकिन आहे. तर आपण आपल्या क्लासमध्ये आपण अजून इम्युनोस्टिम्युलंट्स कव्हर केलेलं नाहीये आणि आपल्या स्टडी मटेरियलमध्ये पण ते नाहीये. मी क्लिअरली सांगतो, आपल्या स्टडी मटेरियलमध्ये ते नाहीये. आपला जो स्टडी मटेरियल आहे तो या सिलेबसचा 90% पार्ट कव्हर करतो, 90% पोर्शन कव्हर करतोय. आणि जे आपल्या सिलेबसमध्ये नाहीये, म्हणजे आपल्या बुकमध्ये नाहीये, त्याचं नोट्स तुम्हाला दिली जाणारच आहेत. ओके, तर हा जो टॉपिक आहे इम्युनोस्टिम्युलंट्स, हा टॉपिक मी सेपरेटली कव्हर करेल. या टॉपिकमध्ये जे व्हॅक्सिनचा पार्ट आहे, व्हॅक्सिन्स अँड सिरा, व्हॅक्सिन्स आर ऑल्सो इम्युनोस्टिम्युलंट्स. तर व्हॅक्सिन आपल्या सिलेबसमध्ये दिलेलं, आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे. म्हणजे स्टडी मटेरियल तुम्हाला आहे तर त्याच्यामध्ये व्हॅक्सिन हा पार्ट दिलेला आहे. तो कुठे दिलेला आहे, कसं दिलेलं आहे ते मी सांगतो आणि ते आपण कव्हर पण करणारच आहोत. ओके, त्यानंतर इम्युनोसप्रेसंट्स. तर इम्युनोसप्रेसंट्समध्ये सगळ्यात महत्त्वाचे, सर्वात जास्त यूज होणारे इम्युनोसप्रेसंट्स कोणते, तर दोज आर कॉर्टिकोस्टेरॉइड्स. माहितीच आहे आपल्याला, कॉर्टिकोस्टेरॉइड्स. ओके, आणि हे जे कॉर्टिकोस्टेरॉइड्स आहेत, ओके, कॉर्टिकोस्टेरॉइड्स, सो कॉर्टिकोस्टेरॉइड्स हे आपण ऑलरेडी कव्हर केलेलेच आहेत. त्याच्यानंतर इम्युनोसप्रेसंट्समध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं की आयबीडीमध्ये आपण बघितलेत, आयबीडीमध्ये इरिटेबल बाउल डिसीजच्या ट्रीटमेंटमध्ये जे काही ड्रग्स बघितलेत आपण, ते अँटी इन्फ्लामेटरी आणि इम्युनोसप्रेसंट्स आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये JAK इनिबिटर्स आहेत किंवा त्याच्यामध्ये इंटरल्युकिन इनिबिटर्स आहेत, TNF अल्फा इनिबिटर्स आहेत, TNF अल्फा इनिबिटर्स, हे सगळे ड्रग्स आपण बघितलेत. सो दोज आर द इम्युनोसप्रेसंट्स. ते इम्युनोसप्रेसंटची लिस्ट
हे आपण IBD मध्ये कव्हर केलेलीच आहे. तसंच हे ड्रग्स जे आहेत ते बायोलॉजिक्स मध्ये पण येतात, बायोलॉजिक्स. ओके, त्या बायोलॉजिकची लिस्ट सुद्धा आपण आपल्या बुकमध्ये दिलेलीच आहे, आपल्या हिस्ट्री मटेरियलमध्ये ते अवेलेबल आहे. आणि तुम्हाला इम्युनोसप्रेसंट्स असा स्पेशल टॉपिक्स म्हणजे मिनी बुक्समध्ये, फार्माकोलॉजीच्या बुक्समध्ये पण आहेत आणि ऑनलाईन सर्च केलं तर तिथे पण मिळेल. ओके, सो इम्युनोसप्रेसंट्स आपण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. पण ते कुठे कव्हर झालेलं आहे आपलं, तर इम्युनोसप्रेसंट्स हे आपण IBD मध्ये कव्हर केलेलं आहे, ट्रीटमेंट ऑफ IBD, लक्षात घ्या. ओके, तर तुम्हाला इम्युनोसप्रेसंट टॉपिक रीड करायचं असेल तर तुम्ही काय रीड कराल, तर त्यावेळी तुम्ही आपला IBDची ट्रीटमेंट रीड करा. ओके, तिथे आपलं ते कव्हर झालेलं आहे. आणि आपल्या स्टडी मटेरियलमध्ये पण बायोलॉजिक्स जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये क्लासिफिकेशनमध्ये आपण हे दिलेलेच आहेत. ओके, त्यानंतर आता हा पार्ट आला 9 नंबरचा, इंट्रोडक्शन टू ड्रग डिझाईन अँड कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री. ओके, तर मला आता तुम्ही सांगा की हा जो पोर्शन आहे, हा जो टॉपिक आहे, इंट्रोडक्शन टू ड्रग डिझाईन अँड कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री, आता ज्यांनी आत्ता याच वर्षी B.Pharm पास केलेलं आहे, डिग्री झालेली आहे, ज्यांनी आता GPATची एक्झाम क्वालिफाय केलेली असेल, ते सांगू शकतात की इंट्रोडक्शन टू ड्रग डिझाईन अँड कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री त्यांना कुठे मिळेल. ओके, पण ज्यांना डिग्री करून 3 वर्ष झालेत, 5 वर्ष झालेत, 10 वर्ष झाले, सिलेबस बदललेला आहे. 5 वर्षाच्या आधी दुसरा सिलेबस होता, आता नवीन सिलेबस आहे 5 वर्षानंतर, राईट. तर ज्यांचं आता 2-3 वर्षामध्ये डिग्री कंप्लीट झालेलं आहे आणि ज्यांचं आता लेटेस्टच झालेलं आहे यावर्षी, ते सांगू शकतात की इथे इंट्रोडक्शन टू ड्रग डिझाईन अँड कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री हा टॉपिक कुठे येतो. बरोबर आहे. पण ज्यांना आता असे पण आपल्याकडे स्टुडंट्स आहेत आपल्या क्लासमध्ये की ज्यांना डिग्री करून 5 वर्ष झालेत, 6 वर्ष झालेत, 7 वर्ष झालेत, त्यावेळेस सिलेबस वेगळा होता, आता सिलेबस वेगळा आहे. आता यांनी काय केलेलं आहे MPSCने, की हा सिलेबस देताना हा जो टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू ड्रग डिझाईन अँड कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री, हा टॉपिक, त्यानंतर केमिस्ट्री आणि सार हे पण फार्माकोलॉजीमध्येच दिलेले आहे. आता तुम्ही फार्माकोलॉजीचं कोणतेही पुस्तक बघा, एनी बुक, कोणतेही बुक बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे मिळेल का, कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री मिळेल का त्याच्यामध्ये? यांनी देताना सिलेबसमध्ये दिले, फार्माकोलॉजीच्या सिलेबसमध्ये. आणि जे स्टुडंट्स ज्यांना आता नवीन सिलेबस माहिती नाहीये B.Pharmचं डिग्रीचं, ज्याने 5 वर्षापूर्वी केलेलं असेल, 6 वर्षापूर्वी केलेलं असेल, तर त्यांना हे कुठून मिळेल? हे सापडेल का त्यांना फार्माकोलॉजीच्या बुकमध्ये? तर त्यांना फार्माकोलॉजीच्या बुकमध्ये सापडणारच नाही. तुम्ही फार्माकोलॉजीचं कोणतेही बुक बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री नाही सापडणार, राईट. तर आता जे आपल्या क्लासचे स्टुडंट्स आहेत किंवा इथे जे युट्यूबला आहेत, त्यांनी सांगावं की हा जो टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू ड्रग डिझाईन अँड कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री, हा कुठे सापडेल, याचा सोर्स काय आहे, कुठे मिळेल, याचा नोट्स कुठे मिळतील, हा कुठे स्टडी करावा लागेल, सांगा बरं. जे आपले स्टुडंट्स, क्लासचे स्टुडंट्स आहेत, माहिती आहेत का तुम्हाला? माहित असेल तर सांगा की हा टॉपिक जो आहे इंट्रोडक्शन टू ड्रग डिझाईन अँड कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री, हा कोणत्या सब्जेक्टमध्ये मिळेल, कुठे याचा नोट्स मिळतील? डू यू हॅव एनी आयडिया आहे का? सांगा, पुढे आहे, आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे. आपला जो बुक आहे स्टडी मटेरियल जे आहे, आपलं जे फार्मसी एसेन्शियल फार्मसी रिव्ह्यू फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम, आपला हा जो बुक आहे, ठीक आहे, तर आपल्या बुकमध्ये इथे आपण ते दिलेलं आहे. ओके, म्हणजे त्याचं डेफिनेशन दिलेलं आहे. आपलं हे जे बुक आहे एसेन्शियल फार्मसी रिव्ह्यू फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम, तर या बुकमध्ये आपण त्याचं पेज नंबर 5.40 वरती, बरोबर आहे, चेक कर, पेज नंबर 5.40. तर पेज नंबर 5.40 वरती आपण तिथे कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री आणि याचं जे आपण आहे हे दिलेलं आहे, म्हणजे डेफिनेशन दिलेले आहेत. ओके, कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्रीचं आपण डेफिनेशन वगैरे दिलेले आहेत, तिथे आपल्या बुकमध्ये कव्हर केलेलं आहे. आता इथे पण अजून डिटेल कुठे सापडेल ते, तर प्राजक्ता म्हणते NDDS मध्ये. प्राजक्ता, इट इज नॉट NDDS, CADD. हो, आपण ते बुकमध्ये आपल्या दिलेलं आहे, आपल्या स्टडी मटेरियलमध्ये आहे, ते की पॉईंट्स मध्ये आहेत. पण तुम्हाला आपल्या की पॉईंट्स सोडून तुम्हाला इन डिटेल स्टडी करायचं असेल हा टॉपिक, ओके, कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री आणि ड्रग डिझाईन तुम्हाला इन डिटेल डिस्कस करायचं असेल, एकदा रीड करायचं असेल, की पॉईंट्स आणि MCQ साठी तुम्ही आपलं बुक रेफर करू शकता. ओके, पण तुम्हाला जर एकदा डिटेल रीड करायचं असेल तर हे बघा, की पॉईंट्स तर तुम्हाला रीड करायचे, MCQ तुम्हाला द्यायचं, पण सोबतच तुम्हाला डिटेलमध्ये पण एकदा रीड करावं लागेलच. कोणताही की पॉईंट असेल तर पहिले ते की पॉईंटच्या आधी की पॉईंट्स रीड करा, त्याचा डिटेल रीड करून घ्या. स्टडी मटेरियल म्हणजे जे काही बुक तुमच्याकडे असेल, रेफरन्स बुक असेल किंवा वेबसाईट असेल, तर वेबसाईटवरून किंवा रेफरन्स बुकमधून त्याचा डिटेल रीड करा आणि मग MCQ कडे जा. ओके,
आणि एमसीक्यू मध्ये आपल्या बुकमध्ये पण एमसीक्यूज आहेत, आपल्या ऍपवरती आपल्या टेस्ट पॅकेजमध्ये पण जे काही टेस्ट पॅकेज आहेत आपले त्याच्यामध्ये पण एमसीक्यूज आहेत. टेस्ट पॅकेजसाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, बुकसाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. तर इथे आपले एमसीक्यूज तिथे आहेत. तर इथे तुम्हाला जर डिटेलमध्ये रीड करायचं असेल हा टॉपिक इंट्रोडक्शन टू ड्रग डिझाईन अँड कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री, तर हा टॉपिक कुठे मिळेल मला सांगा. ज्यांचं आता B.Pharm झालेलं आहे. यस, कॉम्प्युटर एडेड ड्रग डिझाईन बरोबर आहे, पण तो कोणत्या सब्जेक्टमध्ये आहे, कोणत्या सेमिस्टरला आहे, कोणत्या सब्जेक्टमध्ये कोणत्या सेमिस्टरला आहे ते सांगा. सांगता येईल का? ज्यांचं आता B.Pharm झालेलं आहे, ज्यांनी जीपॅट दिलेली असेल, आता असे काही स्टुडंट्स आहेत का ज्यांनी जीपॅट दिलेली आहे, जीपॅटचा स्टडी केलेला असेल, आताच त्या वर्षी ते पास झालेले आहेत, असे आहेत का स्टुडंट्स इथे कोणी? ते सांगू शकतील. यस. सो हा जो टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू ड्रग डिझाईन अँड कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री, हा टॉपिक मेडिसिनल केमिस्ट्री 3 मध्ये आहे, MC3. ओके, मेडिसिनल केमिस्ट्री 3 थेअरी मध्ये. ओके, आणि हा जो मेडिसिनल केमिस्ट्री 3 आहे हा सेमिस्टर 6 मध्ये आहे. कुठल्या सेमिस्टरला? सेम 6. B.Pharm जो आहे तर B.Pharm सेम 6 ला हा सब्जेक्ट आहे. हा सब्जेक्ट म्हणजे मेडिसिनल केमिस्ट्री 3 आहे. आणि मेडिसिनल केमिस्ट्री 3 मध्ये तुम्हाला युनिट 5 मध्ये, युनिट पण सांगतोय मी, युनिट पण सांगतोय. तर युनिट काय? तर युनिट 5 मध्ये तुम्हाला हा टॉपिक मिळेल. युनिट 5. ओके, तर युनिट 5 मध्ये तुम्हाला ड्रग डिझाईन अँड कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री हा टॉपिक तुम्हाला तिथे मिळेल. ओके, आता इथे ड्रग डिझाईन म्हणजे काय? तर रॅशनल ड्रग डिझाईन. रॅशनल ड्रग डिझाईन मध्ये काय काय कव्हर होतं? तर नॅशनल ड्रग डिझाईन मध्ये रॅशनल ड्रग डिझाईन मध्ये QSAR, त्यानंतर प्रोडक्ट्स, कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री अँड CADD हे टॉपिक्स कव्हर होतात. ओके, म्हणजे हे जे रॅशनल ड्रग डिझायनिंग आहे याच्यामध्ये QSAR, क्वांटिटेटिव्ह स्ट्रक्चर ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप, त्यानंतर कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री जे इथे पण दिलेलं आहे, त्यानंतर CADD कव्हर होतं, कॉम्प्युटर एडेड ड्रग डिझाईन अँड प्रोडक्ट्स पण इथे कव्हर होतात. ओके, तर लक्षात घ्या, तुम्हाला हा टॉपिक कुठून स्टडी करायचा आहे इंट्रोडक्शन टू ड्रग डिझाईन अँड कॉम्प्युटर केमिस्ट्री, तर फार्मेकोलॉजी मध्ये सर्च करूच नका. ओके, त्याला तुम्ही मेडिसिनल केमिस्ट्री मध्ये बघा. सेमिस्टर 6 आहेत आता करंटली B.Pharm मध्ये, त्याच्यामध्ये युनिट 5 मध्ये हा टॉपिक डिटेलमध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही डिटेल स्टडी करू शकता. ओके, M.Pharm ला पण सब्जेक्ट आहे. यस, M.Pharm ला आहे, पण आता प्रत्येक जण M.Pharm करत नाही ना आपल्या इथे. आपल्याकडे असे आहेत की जे B.Pharm आहेत ऑनली. ओके, तर हे B.Pharmच्या बेसवरती आपण सांगतोय, आणि जे क्वेश्चनचे लेवल असतील ते B.Pharmचे असेल. ओके, तो श्वेता M.Pharm ला आहे, पण आपण ते B.Pharmच्या बेसवरती आपण सांगतोय त्याला. ओके, तर B.Pharmच्या सिलेबस मध्ये कुठे आहे ते आपण सांगतोय. ओके, ठीक आहे. तर इथे हा फार्मेकोलॉजी आपण बघितला. ओके, त्यानंतर इथे नेक्स्ट टॉपिक जो आहे आपला, ओके, सो दॅट इज टॉक्सिकोलॉजी. आता जो टॉक्सिकोलॉजी आहे तर टॉक्सिकोलॉजी मध्ये क्लासिफिकेशन ऑफ पॉइझन, किलेटिंग एजंट्स, हेवी मेटल, इन्सेक्टिसाइड पॉइझन्स, अँटीडोट्स, त्यानंतर साइन्स, सिम्पटम्स अँड मॅनेजमेंट ऑफ CNS ड्रग पॉइझन्स. ओके, तर हे पॉइझनिंग आपल्या बुकमध्ये पण दिलेलं आहे. ठीक आहे, आपलं जे स्टडी मटेरियल आहे एसेन्शियल फार्मसी रिव्ह्यू फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम, तर आपल्या या बुकमध्ये पेज नंबर 8.33 वरती तुम्हाला ते मिळेल. पेज नंबर 8.33 वरती. ओके, आता तसंच इथे हे जे इन्सेक्टिसाइड पॉइझनिंग आहे, तर इन्सेक्टिसाइड पॉइझनिंग हे आपण ऑर्गॅनोफॉस्फरस पॉइझनिंग स्टडी केलेलं आहे. ऑर्गॅनोफॉस्फेट पॉइझनिंग आपण कोलिनर्जिक ड्रग मध्ये स्टडी केलेलं आहे. कोलिनर्जिक ड्रग्स, पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स मध्ये ऑर्गॅनोफॉस्फरस पॉइझनिंग आपण स्टडी केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ॲट्रोपिन आणि प्रॅलिडॉक्झाइम स्टडी केलेला आहे. ॲट्रोपिन अँटीडोट आहे, प्रॅलिडॉक्झाइम हा कोलिनस्टरेज रिॲक्टिवेटर आहे. राईट, तिथे त्याचे सिम्पटम्स काय असतात हे सगळं डिटेल्स आपलं झालेलंच आहे. तर यापैकी आपण हा एक टॉपिक कव्हर केलेला आहे, इन्सेक्टिसाइड पॉइझनिंग. ठीक आहे, बाकीचे जे आहेत ते आपल्या बुकमध्ये पण आहेत. पेज नंबर कोणतं 8.33, पेज नंबर 8.33 वरती आहेत. आणि तुम्हाला जर हा टॉपिक डिटेलमध्ये डिस्कस करायचा असेल, इन डिटेल, ओके, इन डिटेल रीड करायचा असेल, तर त्यासाठी तो तुम्हाला कुठे मिळेल? तर तुम्हाला तो डिग्रीमध्ये फार्मेकोलॉजी 3 मध्ये मिळेल. फार्मेकोलॉजी 3, जो फार्मेकोलॉजी 3 आहे करंट B.Pharm सिलेबसमध्ये. ओके, करंट B.Pharm सिलेबसमध्ये
फार्मेकोलॉजी 3 हा सेम 6ला आहे, 6th सेमिस्टरला. कोणत्या सेमिस्टरला? 6th सेमिस्टरला आहे. तर बी फार्मला 6th सेमिस्टरला फार्मेकोलॉजी 3 मध्ये टॉक्सिकोलॉजी हा टॉपिक आहे. तर हा जो टॉपिक आहे टॉक्सिकोलॉजी, याच्यासाठी तुम्ही कोणते फार्मेकोलॉजीचं बुक रेफर करू शकता. ओके, केडी त्रिपाठी आहे, गुडमन गिलमन आहे, कॅटझंग आहे. तर त्या बुक्समध्ये टॉक्सिकोलॉजी तुम्हाला दिलेली असेलच. ठीक आहे. त्यानंतर इथे जे जिनोटॉक्सिसिटी आहे, कार्सिनोजेनिसिटी, टेरेटोजेनिसिटी, म्युटाजेनिसिटी. ओके, तर हे पण टॉपिक्स तुम्हाला फार्मेकोलॉजी 3 मध्ये मिळतीलच आणि फार्मेकोलॉजीच्या कोणत्या पुस्तकामध्ये तुम्हाला ते मिळतील. ओके, आता इथे त्यानंतर नेक्स्ट आपण जाऊया, तो म्हणजे मायक्रोबायोलॉजी. नेक्स्ट सब्जेक्ट कोणता इथे? मायक्रोबायोलॉजी. ओके, मायक्रोबायोलॉजीमध्ये इथे फर्स्ट स्टरलायझेशन प्रिन्सिपल्स अँड प्रोसिजर्स आहेत. ओके, आता जे स्टरलायझेशन प्रिन्सिपल्स अँड प्रोसिजर्स, त्यानंतर इथे पुढचा टॉपिक असेप्टिक टेक्निक्स आहेत, त्यानंतर डिसइन्फेक्शन्स आहेत. ओके, तो स्टरलायझेशन प्रिन्सिपल्स अँड प्रोसिजर, असेप्टिक टेक्निक्स, डिसइन्फेक्शन्स, पायरोजन अँड पायरोजन टेस्टिंग. तर याचे सोर्सेस काय आहेत, हा स्टडी कुठून करणार आपण? ओके, तर आपल्या स्टडी मटेरियलमध्ये म्हणजे आपली जी बुक आहे एसेन्शियल फार्मसी रिव्ह्यू फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम, या बुकमध्ये तुम्हाला पेज नंबर 7.51 वरती, ओके, आणि त्यानंतर पेज नंबर 3.32 आणि पेज नंबर 3.34 वरती हे टॉपिक्स दिलेले आहेत. म्हणजे हे टॉपिक जे आहेत स्टरलायझेशन प्रिन्सिपल्स अँड प्रोसिजर, असेप्टिक टेक्निक्स, डिसइन्फेक्शन्स, पायरोजन अँड पायरोजन टेस्टिंग, हे मी 2 ठिकाणी दिलेले आहेत बुकमध्ये. 2 ठिकाणी, एक फार्मास्युटिक्समध्ये आणि दुसरं कुठे तर मायक्रोबायोलॉजीमध्ये. तर काही पार्ट फार्मास्युटिक्समध्ये कव्हर होतो आणि काही पार्ट हा मायक्रोबायोलॉजीमध्ये कव्हर होतो. फॉर एक्झाम्पल इथे जसं तुम्ही जर बघितलं की असेप्टिक टेक्निक्स, तर हा पेज नंबर 3.32 वरती तुम्हाला मिळेल. स्टरलायझेशनमध्ये पण असेप्टिक काही पार्ट म्हणजे जे ऑटोक्लेव्ह आहे, ऑटोक्लेव्हचं प्रिन्सिपल वगैरे हे तुम्हाला आपल्या फार्मास्युटिक्समध्ये मिळेल. ओके, त्यानंतर हे जे डिसइन्फेक्शन्स आहेत, तर हे डिसइन्फेक्शन तुम्हाला मायक्रोबायोलॉजीमध्ये मिळेल. त्यानंतर हा जो पार्ट आहे पायरोजन अँड पायरोजन टेस्टिंग, हा पण तुम्हाला आपल्या फार्मास्युटिक्समध्ये मिळेल. ओके, आपल्या बुकमध्ये. तर आपल्या बुकमध्ये आणि आपल्या नोट्समध्ये, आपल्या क्लासमध्ये हे जे टॉपिक आहे स्टरलायझेशन प्रिन्सिपल्स अँड प्रोसिजर्स, असेप्टिक टेक्निक्स, डिसइन्फेक्शन, पायरोजन अँड पायरोजन टेस्टिंग, हे आपलं अजून बाकी आहे, हे आपण अजून कव्हर केलेलं नाहीये. तर हा टॉपिक आपण फार्मास्युटिक्समध्ये पण कव्हर करणार आणि मायक्रोबायोलॉजीमध्ये पण कव्हर करणार आहोत. सध्या आपण फार्मास्युटिक्सला सुरुवात केलेलीच आहे, राईट. तर फार्मास्युटिक्सला सुरुवात करताना आपण टॅबलेट हा टॉपिक कव्हर केलेला आहे, कॅप्सूल हा टॉपिक कव्हर केलेला आहे. ठीक आहे, अजून आपला 50% पोर्शन बाकी आहे. आपले जेवढे लेक्चर्स आजपर्यंत झालेत तेवढेच लेक्चर पुढे पण होतीलच. तर ज्यांना आपल्याला ऑनलाईन बॅच जॉईन करायची आहेत, तर त्यांच्यासाठी की आपलं रेकॉर्डेड लेक्चर्स पण अवेलेबल आहेत, त्यांना रेकॉर्डेड लेक्चर्स पण आपल्या ॲपवरती मिळतील. जे काही आपले लेक्चर झालेले आजपर्यंत त्या सगळेच अवेलेबल आहेत आणि याचा पुढे अजून एवढंच पोर्शन, एवढेच लेक्चर्स अजून बाकी आहेत. ओके, तर ते पण आपण पुढच्या 30 म्हणजे लेक्चर्समध्ये 30 डेजमध्ये पुढचे लेक्चर्स आपण कव्हर करणार. ओके, तर आताही म्हणजे बॅच जॉईन करू शकता, ऑनलाईन बॅच आपली. ओके, तर आता इथे हा जो टॉपिक स्टरलायझेशन प्रिन्सिपल्स अँड प्रोसिजर्स, असेप्टिक टेक्निक्स, डिसइन्फेक्शन्स, पायरोजन अँड पायरोजन टेस्टिंग इन डिटेल आपल्या बुकमध्ये आहे. आपल्या PDF नोट्समध्ये पण असतील, आपले MCQs पण आहेत आणि आपल्या टेस्ट पॅकेजमध्ये पण सगळ्याच MCQs त्याचे कव्हर होतात. ओके, त्यानंतर असेप अँटीबायोटिक्स अँड विटॅमिन्स. आता हा टॉपिक, तर हा टॉपिक जो आहे असेप अँटीबायोटिक्स अँड विटॅमिन्स, तर याचे की पॉईंट्स आपण दिलेले आहेत, की पॉईंट्स. ओके, तर हे की पॉईंट्स मी कुठे दिलेले आहेत, तर आपल्या बुकमध्ये पेज नंबर 7.48 बघा, पेज नंबर 7.48 चेक कर, से पेज नंबर 7.48. तर आपल्या बुकमध्ये पेज नंबर 7.48 वरती तुम्हाला टेबल मिळेल, टेबल, आणि त्या टेबलमध्ये आपण इथे असे ऑफ अँटीबायोटिक्स अँड विटॅमिन्स दिलेलं आहे. ओके, असे ऑफ अँटीबायोटिक्स अँड विटॅमिन्स पेज नंबर 7.48 वरती टेबल आहे, त्या टेबलवरती तुम्हाला मिळेल. बरोबर आहे, हा टेबल. ओके, हा, तो हे पण आहे. त्यानंतर बायोकेमिकल, सिरोलॉजिकल, व्हायरोलॉजिकल टेक्निक्स. आता बायोकेमिकल, सिरोलॉजिकल अँड व्हायरोलॉजिकल टेक्निक्स, या टेक्निक्स जनरली आपण डायग्नोसिससाठी यूज करतो, फॉर द पर्पज ऑफ डायग्नोसिस. तर ह्या टेक्निक्समध्ये कोणत्या टेक्निक्स कव्हर होतात, तर फॉर एक्झाम्पल एलायझा आहे, क्विनो एलायझा. ओके, त्यानंतर इथे RI, रेडिओ इम्युन असे आहे, रेडिओ इम्युन असे. त्यानंतर वेस्टर्न ब्लॉट टेक्निक्स आहेत, वेस्टर्न ब्लॉट. तर अशा टेक्निक्स इथे
कव्हर होतात. तर हे सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. आपल्या बुकमध्ये ह्याचा डिटेल्स दिलेला नाहीये. ओके, म्हणजे जे स्टडी मटेरियल आहे आपलं, त्या स्टडी मटेरियलमध्ये हे जे आहेत टेक्निक्स याचं डिटेल कव्हर केलेलं नाही, पण यांचे की पॉईंट्स म्हणजे याचा फुल फॉर्म आपण कव्हर केलेला आहे. RIचा फुल फॉर्म काय असतो ते आपण कव्हर केलेला आहे. यांच्याशी रिलेटेड एमसीक्यूज आपल्या बुकमध्ये आहेत. म्हणजे आपण या टॉपिकला टच केलेला आहे, पण याचं अजून डिटेल नोट्स आय विल प्रोव्हाइड यू, मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आणि क्लासमध्ये मी ते कव्हर पण करणार. ओके, त्यानंतर इथे नेक्स्ट आहे BOD. आता BOD काय, तर बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड, आणि ह्या बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड रिलेटेड एमसीक्यूज मी कव्हर केलेले आहेत बुकमध्ये. ती कन्सेप्ट काय आहे तर इथे मी एक्सप्लेन करणार आपल्या क्लासमध्ये, त्याच्या PDF नोट्समध्ये पण मी ते कव्हर करणार. पण आपल्या बुकमध्ये स्टडी मटेरियलमध्ये त्याच्याशी रिलेटेड एमसीक्यूज आहेत, आणि ते एमसीक्यूज पेज नंबर 7.14 वरती आहेत. पेज नंबर 7.14. ओके, तर इथे तुम्हाला BOD रिलेटेड बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड रिलेटेड एमसीक्यूज तुम्हाला तिथे मिळतील. ओके, डिफरंट मीडिया. सो डिफरंट मीडिया म्हणजे बॅक्टेरियल मीडिया काय आहे, त्यानंतर फंगल मीडिया काय आहे, पर्टिक्युलरली मीडिया फॉर स्टॅलिटीमध्ये आपण कोणत्या मीडिया वापरतो. तर याचा एक शॉर्ट आपल्या बुकमध्ये आहे, स्टडी मटेरियलमध्ये आहे, की पॉईंट्स आहेत त्याचे स्टडी मटेरियलमध्ये. अजून इथे क्लासमध्ये मी ते त्याच्यावरती एक 5 ते 10 मिनिटं डिस्कशन करणारच आहे. ओके, त्याचे एमसीक्यू सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. त्यानंतर इथे मायक्रोबियल ड्रग्समध्ये पर्टिक्युलरली अँटीबायोटिक्स वी डिस्कस इट. अँटीबायोटिक्स काय असतात, अँटीमायक्रोबियल एजंट्स काय असतात, याचा डिफरन्स काय, कोणत्या अँटीबायोटिक्सचा सोर्स काय आहे, राईट, पेनिसिलियम नोटॅटम, पेनिसिलियम ट्रिसोगेनम, स्ट्रेप्टोमायसिस इरिथ्रिसियस, हे सगळे आपण डिस्कस केलेलेच आहे मायक्रोबियल ड्रग्स. ओके, तर मायक्रोबियल ड्रग्स आहेत. त्यानंतर ड्रग रेजिस्टन्स ही कन्सेप्ट सुद्धा आपण डिस्कस केलेली आहे आपल्या नोट्समध्ये, म्हणजे आपल्या स्टडी मटेरियलमध्ये. पण फार्मेकोलॉजीचा जो सगळ्यात शेवटचा पार्ट आहे, फार्मेकोलॉजी चॅप्टर नंबर 2 आहे आपल्या बुकमध्ये, त्याचा शेवटचा पार्ट जो आहे तो अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स आहे. अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स आणि अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्सचा काय धोका आहे, WHO काय म्हणणं आहे अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स बद्दल, अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्सचे मेकॅनिझम्स काय आहेत. जेव्हा आपण अँटीबायोटिक्स डिस्कस केलेत, त्या अँटीबायोटिक्स डिस्कस करताना आपण त्याचं मेकॅनिझम ऑफ डिस्कस केलं, त्याच्यासोबतच मेकॅनिझम ऑफ रेजिस्टन्स सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे, राईट. तर हे जे ड्रग रेजिस्टन्स आहेत हे अजून डिटेलमध्ये याचे काही पॉईंट्स 2-4 पॉईंट्स अजून आहेत, ते मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तसं आपण ते ऑलरेडी कव्हर केलेलं आहे, पण आता त्यांनी हा टॉपिक इथे घेतलेला आहे, आणि पुढे पण या सिलेबसमध्ये पुढे पण त्यांनी अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स दिलेला आहे. म्हणजे जो लास्ट नंबरचा टॉपिक आहे 4.2, तर 4.2 मध्ये पण अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स अ ग्लोबल थ्रेट म्हणून दिलेला आहे. तर ते अ ग्लोबल थ्रेट आहे, तर त्याच्यासाठी WHO जे प्लान्स आहेत, जे स्ट्रॅटेजीज आहेत, त्या स्ट्रॅटेजीज काय त्याबद्दल मी तुम्हाला नोट देणार आहे. तर तो टॉपिक मी इथे कव्हर करणार आहे. ओके, आणि त्या रिलेटेड आपल्या स्टडी मटेरियलमध्ये पण पॉईंट्स आलेले आहेत. ग्लोबल थ्रेट जे म्हटलेलं आहे ना, WHO ने ग्लोबल थ्रेट म्हटलेलं आहे अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्सला, तर त्या रिलेटेड WHOचं काय प्लॅनिंग आहे, काय स्ट्रॅटेजीज आहेत, तर त्याच्या रिलेटेड की पॉईंट्स आपल्या बुकमध्ये आलेले आहेत. ते मी क्लासमध्ये कव्हर केले नव्हते, पण आता मी ते कव्हर करणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट जो टॉपिक आहे इथे, ठीक आहे, ड्रग रेजिस्टन्स, मायक्रोबियल लिमिट टेस्ट. आता मायक्रोबियल लिमिट टेस्ट हे मोस्ट ऑफ द टाइम जे आपले ओरल लिक्विड प्रिपरेशन्स आहेत, ओरल लिक्विड प्रिपरेशन म्हणजे सॉल्युशन्स, सस्पेन्शन्स, इमल्शन्स, एलिक्झर्स, सिरप्स, तर यांच्यासाठी मायक्रोबियल लिमिट टेस्ट केल्या जाते. म्हणजे यांच्यामध्ये बॅक्टेरियाचे लिमिट काय आहेत, कारण इथे जेव्हा आपण हे जे प्रिपरेशन करतो आपण ओरल लिक्विड फॉर्म्युलेशन आहेत, तर ओरल लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये जे काही व्हेकल्स वगैरे वापरले जातात, तर ते स्टेराइल व्हेकल्स असतात का, तर दे आर नॉट स्टेराइल व्हेकल्स. किंवा तिथे असेप्टिक टेक्निक वापरले जाते का. आपण ओरल लिक्विड प्रिपरेशन तयार करतो किंवा आपण टॉपिकल प्रिपरेशन तयार करतो, तर तिथे असेप्टिक टेक्निक यूज होते का, तिथे स्टेराइल जे काही इन्ग्रेडियंट असतात ते स्टेराइल असतात का, नाही. मग देर आर चान्सेस ऑफ मायक्रोबियल ग्रोथ किंवा मायक्रोबियल कंटॅमिनेशन चान्सेस असू शकतात ना. तर आपले हे जे काही लिक्विड डोसेस फॉर्म्स आहेत, लिक्विड ओरल डोसेस फॉर्म्स, सेमीसॉलिड डोसेस फॉर्म्स, तर याच्यामध्ये मायक्रोबियल कंटॅमिनेशन, मायक्रोबियल लोड किती आहे, मायक्रोबियल लोड किती आहे, त्याच्यासाठी हे मायक्रोबियल लिमिट टेस्ट असते. आणि IP मध्ये डिफरंट फॉर्म्युलेशनसाठी म्हणजे सस्पेन्शन असतील, इमल्शन असतील, एलिक्झर असतील, सिरप असतील, तर IP ने या मायक्रोबियल लिमिट टेस्ट दिलेल्या आहेत. तर माझं फार्मास्युटिक्सचं पुस्तक आहे फॉर डिप्लोमा इन फार्मसी. तर माझ्या फार्मास्युटिक्सच्या बुकमध्ये
हे सगळ्या मायक्रोबियल लिमिट टेस्ट मी कव्हर केलेले आहेत. तर त्या नोट्स सुद्धा मी इथे तुम्हाला क्लासमध्ये आपण देणार आहे, PDF नोट्स तुम्हाला देणार आहे. ओके. आणि जे काही स्टुडंट्स आमच्याकडून बुक परचेस करतात आहेत तर त्यांना सुद्धा आम्ही या PDF नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत. ओके. तर ज्यांचं कोणाचं प्लॅनिंग असेल बुक परचेस करायचं तर या बुकमध्ये जो काही पोर्शन कव्हर झालेला नाहीये तो पोर्शन आम्ही PDFच्या फॉर्मॅटमध्ये देणार आहोत. ओके. आणि त्यासाठी तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे आम्ही तुम्हाला त्या नोट्स प्रोव्हाइड करू शकतो. ओके. तर ज्यांनी कोणी आमचं बुक परचेस केलेलं असेल, म्हणजे आमचं जे पुस्तक आहे एसेन्शियल फार्मसी रिव्ह्यू फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम, ज्याने कोणी हे पुस्तक परचेस केलेलं असेल तर ह्या पुस्तकामध्ये 90% सिलेबस कव्हर होतोय. किती? 90%. 100% आपण म्हणत नाहीये. आपण कम्पेअर केलेले पॉईंट टू पॉईंट प्रत्येक पॉईंट आणि आपलं बुक आपण कम्पेअर केलेलं आहे. तर 90% सिलेबस आपल्या बुकमध्ये कव्हर होतोय. आणि जो 10% सिलेबस कव्हर होत नाही तर ज्याने कोणी हे बुक परचेस केलेलं असेल त्याने आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा, आमच्या कम्युनिटीमध्ये जॉईन व्हावं. आम्ही त्यांना ज्याचं जे काही PDF नोट्स आहेत 10%चे त्या PDF नोट्स आम्ही त्यांना प्रोव्हाइड करू. ओके. म्हणजे बुक घेतल्यामुळे तुमचा लॉस व्हायला नको, हाच आमचा उद्देश आहे. तुम्हाला 100% सिलेबस मिळायला पाहिजे, हा आमचा त्याच्यामध्ये पर्पज आहे. तर ज्याने कोणी हे बुक परचेस केलेलं असेल तर त्याने आमच्याशी संपर्क करावा, आमच्या ग्रुपमध्ये ऍड व्हावं, म्हणजे आम्ही तुम्हाला राहिलेले 10% नोट्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. ओके. हा. तर इथे आपला जो टॉपिक आहे मायक्रोबियल लिमिट टेस्ट. ओके. त्यानंतर पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ऑफ कॉमन ऑकरन्स. पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ऑफ कॉमन ऑकरन्स. तर ज्यांच्याकडे आता आपलं बुक अवेलेबल आहे, आपलं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे, तर त्यांनी टेबल 2.14 काढावा. टेबल 2.14 सेकंड चॅप्टरमध्ये टेबल आहे. 2.14 टेबल नंबर आहे. तर तिथे आपण 2.14 टेबल नंबरमध्ये पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ऑफ कॉमन ऑकरन्स दिलेले आहेत. ओके. 2.14 टेबल नंबर सेकंड चॅप्टरमध्ये बघ. ओके. 2.14 पेज नंबर नाही, टेबल नंबर 2.14. ओके. जस्ट अ मिनिट, मी दाखवतो तुम्हाला. तर इथे 2.14 टेबल नंबर. हा. ॲट द एंड. तो बघा इथे की हा जो आपला आहे टेबल नंबर 2.14 डिसीजेस अँड कॉझिटिव्ह एजंट्स. डिसीजेस अँड कॉझिटिव्ह एजंट. ते इथे डिसीज आणि कॉझिटिव्ह एजंट, पहिला व्हायरल डिसीज दिलेला आहे, त्यानंतर बॅक्टेरियल डिसीज आहे, त्यानंतर प्रोटोझोअल डिसीज आहे, त्यानंतर हेल्मिंथियासिस आहे, त्यानंतर अमिबियासिस आहे. ओके. तर तुम्हाला टेबल नंबर 2.14 वरती पेज नंबर 2.143 आहे. याचा जो पेज नंबर आहे, पेज नंबर जो आहे तो आहे 2.143. ओके. या पेज नंबरला तुम्ही चेक करा. तर या पेज नंबरला तुम्हाला आपले हे हा टेबल तुम्हाला मिळेल. ओके. तर आपल्या बुकमध्ये आपल्या नोट्समध्ये हा पण टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे बायोकेमिस्ट्री अँड केमिस्ट्री ऑफ द ड्रग्स ऑर फार्मास्युटिकल्स. ओके. तर इथे बायोकेमिस्ट्री अँड केमिस्ट्री आहे. तर इथे बायोकेमिस्ट्रीमध्ये फर्स्ट मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड लिपिड्स. तर आपल्या बुकमध्ये, आपल्या स्टडी मटेरियलमध्ये, आपल्या क्लासमध्ये हा टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. तो बुकमध्ये पण कव्हर झालेला आहे. आणि बायोकेमिस्ट्रीचं तुम्ही कोणतेही बुक रेफर करा, एनी बुक, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा टॉपिक मिळणारच आहे. त्यानंतर DNA, RNA, न्यूक्लिक ऍसिड अँड कॉम्पोनंट्स अँड एन्झाइम्स. तर याचे डिटेल्स MCQs, की पॉइंट्स, DNA, RNA, न्यूक्लिक ऍसिड, एन्झाइम्स या रिलेटेड सगळे की पॉइंट्स आणि MCQs हे पण आपल्या स्टडी मटेरियलमध्ये आहे. मी तुम्हाला म्हटलं की 90% पोर्शन आपल्या स्टडी मटेरियलमध्ये कव्हर होतोय. तर हा पण टॉपिक जो आहे हा आपल्या स्टडी मटेरियलमध्ये म्हणजे आपल्या बुकमध्ये कव्हर होतोय. ओके. आणि आता क्लासमध्ये पण आपण ते कव्हर करणारच आहोत. त्यानंतर रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी अँड इट्स ऍप्लिकेशन. हा टॉपिक मी बायोटेक्नॉलॉजीमध्ये दिलेला आहे. बायोटेक्नॉलॉजी. ओके. बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपल्या बुकमध्ये जे स्टडी मटेरियल आहे तिथे पण तुम्हाला मिळेल. आणि बायोटेक्नॉलॉजीचं तुम्ही कोणतेही बुक रेफर करा, एनी बुक, त्याच्यामध्ये पण तुम्हाला मिळेल. तसंच आपल्या बुकमध्ये मी सोर्सेस दिले, सोर्सेस की हे टॉपिक कुठून रीड करायचं त्याचा आपण लिंक्स दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती जाऊन सुद्धा तुम्ही स्टडी करू शकता. त्यानंतर इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट्स. आता जो इम्युनॉलॉजिकल प्रोडक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये व्हॅक्सिन्स अँड सिरा येतं, तर हे इम्युनोस्टिम्युलंट्स पण आहेत. दीज आर दी इम्युनोस्टिम्युलंट्स.
ओके, तर इम्युनोस्टिम्युलंट्समध्ये पण ते कव्हर होतात आणि इथे त्यांना सेपरेटली पण दिलेलं आहे. तर इम्युनॉलॉजिकल प्रॉडक्ट्समध्ये पर्टिक्युलरली हे आपल्या बुकमध्ये हे पेज नंबर 3.45 वरती कव्हर होतात आहे. पेज नंबर 3.45. ओके, बघा, ज्यांच्याकडे आपलं बुक असेल, आपलं स्टडी मटेरियल असेल, त्यांनी पेज नंबर 3.45 बघावं. तर पेज नंबर 3.5 वरती तुम्हाला इन डिटेल इम्युनॉलॉजिकल प्रॉडक्ट्स म्हणजे व्हॅक्सिन्स अँड सिरा दिसतील. ठीक आहे, इम्युनिटीचे टाइप्स पण तुम्हाला तिथे मिळतील आणि या रिलेटेड एमसीक्यूज पण तुम्हाला तिथे दिसतील. आणि आपल्या टेस्ट पॅकेजेसमध्ये सुद्धा याचे एमसीक्यूज आपण ऍड केलेले आहेत. तर टेस्ट पॅकेजसाठी तुम्ही आपला ऍप बघा किंवा तुम्ही आम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, सो हा टॉपिक पण आपला कव्हर होतोय. ठीक आहे, आणि आपला पीडीएफ नोट्स पण त्याचा असतीलच. आता त्यानंतर हा केमिस्ट्रीचा टॉपिक आहे. तर केमिस्ट्रीमध्ये आयसोमर्स, स्टार्टोमर्स, फर्मेंटेशन, सिंथेसिस ऑफ अँटीबायोटिक्स, डायझो रिएक्शन, केमिस्ट्री ऑफ स्टेरॉइड्स. आता हा टॉपिक कसा स्टडी करायचा हा थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे. व्हाय प्रॉब्लेमॅटिक? का बरं प्रॉब्लेमॅटिक आहे हा? कारण इथे म्हटलेलं आहे सिंथेसिस ऑफ अँटीबायोटिक्स. आता किती अँटीबायोटिक्सचं सिंथेसिस आपण करायचं सांगा बरं? हाऊ मेनी अँटीबायोटिक्स? ओके, अँटीबायोटिक्समध्ये देअर आर मोर दॅन 1000 अँटीबायोटिक्स. आणि जर आपण इम्पॉर्टंट अँटीबायोटिक्स जरी कन्सिडर केलेत, इम्पॉर्टंट जर पेनिसिलिन्स असतील, सिफॅलोस्पोरिन असतील, मॅक्रोलाइड असतील, आपलं टेट्रासायक्लिन्स असतील, तरी त्याचं सिंथेसिस इज नॉट इझी. खूप काही ते इझी नाही आहे सिंथेसिस स्टडी करणं. एका बाजूला तुम्ही सिंथेसिस स्टडी करा आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पूर्ण सिलेबस स्टडी करा. आपल्याला हा सिंथेसिस स्टडी करायला जेवढा वेळ लागेल तेवढ्याच वेळामध्ये आपण मोर दॅन 50% सिलेबस स्टडी करून घेतो, राईट. आणि आता हे जे टॉपिक्स आहेत, या टॉपिक्समध्ये कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे? एक मिनिट, लाईव्ह चालू आहे. ओके ओके, ठीक आहे. हां, तर कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे हे पण मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ओके, म्हणजे माझा जो अनुभव आहे त्या अनुभवावरून कोणत्या टॉपिकवरती किती क्वेश्चन्स येऊ शकतात त्याचा मी तुम्हाला अंदाज देणार आहे. तर इथे हा जो केमिस्ट्रीचा पोर्शन आहे या पार्टवरती किती क्वेश्चन्स येऊ शकतात, याला किती वेटेज आहे आणि स्टडी करताना आपण याला किती वेळ द्यायला पाहिजे केमिस्ट्री पार्टला, ते आपण डिस्कस करणार. कारण पूर्ण सिलेबसचा किती पर्सेंट पार्ट आहे बघा, जेवढा हा पर्सेंटेज असेल तेवढाच पर्सेंटेज त्याला वेटेज असेल. आणि मला वाटतं की पूर्ण सिलेबसमध्ये हा जो 3.2 आहे याला 5% पेक्षा जास्त वेटेज नाहीये. म्हणजे 100 पैकी 5 एमसीक्यूज या टॉपिकवरती येऊ शकतात, त्यापेक्षा जास्त येतील असं मला वाटत नाहीये. माझा जो अनुभव आहे, माझ्या अनुभवावरून सांगतोय मी की हा जो केमिस्ट्रीचा पार्ट आहे, आयसोमर्स, स्टार्टोमर्स, फर्मेंटेशन, सिंथेसिस ऑफ अँटीबायोटिक्स, डायझो रिएक्शन, केमिस्ट्री ऑफ स्टेरॉइड्स, तर ह्या टॉपिकवरती आय डोंट थिंक की मोर दॅन 5 क्वेश्चन्स विल बी देअर. मॅक्सिमम 7 क्वेश्चन्स असतील, त्यापेक्षा जास्त क्वेश्चन नसतील. आणि जसं की आमचा अनुभव आहे, म्हणजे जे कोणी एमपीएससीचा एक्झाम देतात आणि आम्ही सर्वे केलेला आहे, तर आमच्या सर्वेप्रमाणे, आमच्या अनुभवाप्रमाणे जो कोणी एमपीएससीचा टॉपर असेल, टॉपर जरी असला तो, तरी तो मॅक्सिमम ॲट द मॅक्स जास्तीत जास्त तो 60 मिनिट्समध्ये 75 एमसीक्यूज प्रॉपरली करेक्टली सोडवू शकतो. 75 एमसीक्यूज करेक्टली सोडवू शकतो, राईट. कारण तेवढा वेळ आपल्याला रिडिंगलाच जातं. त्या एमसीक्यूचं रीड करा, रीड केल्यानंतर त्याला समजून घ्या, मग त्याचं उत्तर द्या. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये बघा तुम्ही 1 मिनिटाचा वेळ निघूनच जातो. फास्टेस्ट ते जे केबीसी येतं ना, कौन बनेगा करोडपतीमध्ये, ते फास्टेस्ट फर्स्ट फिंगर वगैरे काय असतं त्याप्रमाणे. तर इथे जर फास्टेस्ट फर्स्ट फिंगर जरी तुम्ही कन्सिडर केली तरी तुम्हाला 30 सेकंडपेक्षा जास्त वेळ त्याच्यामध्ये लागतो. ओके, आणि जर तुम्ही एका प्रश्नाला जर तुम्हाला 1 मिनिट 60 सेकंडचा वेळ लागतो, 1 मिनिटाचा वेळ लागतो, तरी तुम्ही 60च प्रश्न सॉल्व्ह करू शकता. तर कितीही एक्सपर्ट असला तरी आय डोंट थिंक, आणि आम्ही बघितलेलं पण नाही की तो 100 पैकी 100 क्वेश्चन सॉल्व्ह करतो. तर तुमचं टार्गेट असायला पाहिजे की तुम्ही 75 तरी क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजेत करेक्टली. 75, राईट. म्हणजेच माझं असं मत आहे की हा जो काही सिलेबस आहे, या सिलेबसला जर तुम्ही 85% जरी स्टडी केलात, किती 85% स्टडी करा. ओके, 100% स्टडीचा टार्गेट ठेवू नका. दिस इज माय ओपिनियन. माझं ओपिनियन आहे, माझं सजेशन आहे, माझ्या अनुभवाप्रमाणे मी सांगतो. बाकी तुमचं डिसिजन तुम्ही घ्या. ओके, यू आर एक्सपर्ट ऑल्सो, तुम्हाला पण अनुभव आहे, सो तुम्ही तुमचा डिसिजन घ्या. माझं मत असं आहे की तुम्ही 85% सिलेबस कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे, कारण वेळ कमी आहे. ओके, आणि ज्याच्यावरती जास्त फोकस आहे, ज्याच्यावरती जास्त प्रश्न येऊ शकतात,
असा पार्ट तुम्ही करायला पाहिजे. आता जर तुम्ही इथे केमिस्ट्री हा पार्ट करायला गेलात तर तुमचा मॅक्सिमम वेळ इथे सिंथेसिस असेल किंवा केमिस्ट्री ऑफ स्टेरॉइड असेल, ठीक आहे, ह्याच कन्सेप्ट स्टडी करण्यामध्ये जाईल. बाकीचा स्टडी केव्हा करणार तुम्ही, कुठे वेळ आहे तुम्हाला? तर माझं असं सजेशन आहे की हा जो केमिस्ट्रीचा पार्ट आहे हा तुम्ही सगळ्यात शेवटी करावा, ॲट द एंड. पहिले पूर्ण सिलेबस करून घ्या. पूर्ण सिलेबस केल्यानंतर मग केमिस्ट्री हातामध्ये घ्या. आणि केमिस्ट्री करताना पहिले आयसोमर्स काय, आता आयसोमर म्हणजे त्यांनी फक्त आयसोमर दिलं. मग आयसोमर मध्ये काय, फक्त आयसोमर म्हणजे किती टाइप्स आहेत आयसोमरचे? व्हॉट अबाउट स्टिरिओ आयसोमरिझम? स्टिरिओ आयसोमेरिझमचं काय कराल तुम्ही? स्टिरिओ आयसोमेरिझम मध्ये किती प्रकार आहेत मग स्टिरिओ आयसोमेरिझमचे? मग त्याच्यामध्ये किती रूल्स आलेत? तो आयसोमर म्हटल्यावरती फक्त आयसोमरचे डेफिनेशन किंवा क्लासिफिकेशन ऑफ आयसोमर असंच असेल का? आयसोमर्स म्हणजे फक्त डेफिनेशन ऑफ आयसोमर्स अँड क्लासिफिकेशन ऑफ आयसोमर्स तेवढंच पोर्शन असेल का? नॉट क्लिअर. हे क्लॅरिटी नाही आहे. स्टिरिओ आयसोमेरिझम जर तुम्ही बघितलं तर स्टिरिओ आयसोमेरिझम मध्ये किती डेप्थ आहे, किती डिटेलमध्ये तुम्हाला जावं लागेल, राईट? तो इथे आपण काय करणार, आपण क्लासमध्ये काय करणार ते मी तुम्हाला सांगतोय. तर क्लासमध्ये आपण आयसोमरचे डेफिनेशन कन्सिडर करणार आणि आयसोमरचे आणि स्टिरिओ आयसोमरचे जे काही इम्पॉर्टंट टाइप्स आहेत तर त्या टाइप्सचे जे की पॉईंट्स आहेत ते की पॉईंट्स आपण कव्हर करणार. ओके, त्या की पॉईंट्सवरती प्रश्न आले तर वेल अँड गुड. अदरवाईज बाकी तुम्ही डिटेल्स, तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही डिटेल स्टडी करू शकता. ओके, आणि त्यानंतर टॉटोमर्स, ठीक आहे, टॉटोमर्सचे डेफिनेशन आपण लर्न करणार, टॉटोमरची कन्सेप्ट आपण समजून घेणार, टॉटोमरचं एमसीक्यूज आपण सॉल्व्ह करणार. ते पण पॉसिबल आहे. टॉटोमर्स इज पॉसिबल. ओके, तो काही एवढ्या डेप्थमध्ये नाही आहे. सो इथे टॉटोमर हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपण इन डिटेल कव्हर करू शकतो विथ एमसीक्यूज. हा पॉसिबल आहे. फर्मेंटेशन हे प्रोसेस आपण मायक्रोबायोलॉजीमध्ये पण स्टडी करू शकतो. फर्मेंटेशन प्रोसेस इन डिटेल आपल्याला स्टडी करता येईल, काही प्रॉब्लेम नाहीये. तर केमिस्ट्रीमध्ये टॉटोमर्स आहेत, फर्मेंटेशन आहेत, हे दोन टॉपिक आपण करू शकतो. डायझो रिॲक्शन, डायझो रिॲक्शनचा मेकॅनिझम आपण स्टडी करू शकतो. मेकॅनिझम ऑफ डायझो रिॲक्शन ते आपल्याला पॉसिबल आहे. आता केमिस्ट्री ऑफ स्टेरॉइड्स म्हटल्यावरती किती डिटेलमध्ये जायचं, स्टेरॉइड्सच्या केमिस्ट्रीमध्ये किती डिटेलमध्ये जायचं ते काय आपल्याला सांगता येत नाही. तर इथे एक आयसोमरचा टॉपिक आहे जो खूप लेंदी आहे, ठीक आहे, त्याचा किती डिटेलमध्ये जायचं त्याचा आपल्याला अंदाज नाहीये. सिंथेसिस ऑफ अँटीबायोटिक्स तर खूपच म्हणजे तुम्ही जर एक सिंथेसिस करायलाच आपल्याला किती वेळ लागतो. तर आता कोणकोणत्या अँटीबायोटिक्सचं सिंथेसिस करायचं, खूप वेळ जाईल त्याच्यामध्ये. त्यानंतर केमिस्ट्री ऑफ स्टेरॉइड्स टाइम कन्झ्युमिंग आहे, टाइम कन्झ्युमिंग. तर आपला टार्गेट आहे की आपण 85% सिलेबस आपण इथे स्टडी करायला पाहिजे. 85% सिलेबसचा आपण स्टडी केला तर आपण 75% पेपर सॉल्व्ह करू शकतो, राईट? 75% आपण पेपर सॉल्व्ह करू शकतो. आणि जर तुम्ही 75% करेक्ट आन्सर सोडवलात तर यू विल बी इन मेरिट, तुम्ही मेरिटमध्ये असाल याची मला गॅरंटी आहे. ओके, तर इथे केमिस्ट्रीचा स्टडी करताना थोडासा विचारपूर्वक करावा लागेल, त्याला सगळ्यात शेवटी कव्हर करा असं माझं तुम्हाला सजेशन आहे. कारण तो टाइम कन्झ्युमिंग आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डिप्रेशन पण येण्याचे चान्सेस आहेत. कारण केमिस्ट्रीमध्ये जर कन्सेप्ट समजले नाही, आणि ते कसं असतं की केमिस्ट्री आपण आज पाठ करतो उद्या विसरून जातो, बरोबर आहे, आज स्टडी करतो संध्याकाळी विसरून जातो. तर त्यामुळे केमिस्ट्रीला ॲट द एंड घ्या, म्हणजे तुम्ही डिप्रेस पण होणार नाही. ओके, हां, ज्याचा केमिस्ट्री परफेक्ट आहे, ज्याचा केमिस्ट्री परफेक्ट आहे किंवा जे एमफार्म मेडिसिनल केमिस्ट्री असतील, केमिस्ट्रीमध्ये ज्यांचा एमफार्म वगैरे झालेला असेल, पीएचडी झालेलं असेल केमिस्ट्रीमध्ये, तर ते करू शकतात. आपल्याला इझी टू डिफिकल्ट जायचं आहे. इझी टू डिफिकल्ट तर त्यांच्यासाठी हा पोर्शन इझी आहे, त्यांनी नक्कीच त्याचा अभ्यास करावा. ओके, ठीक आहे. तर इथे आपण हे केमिस्ट्रीबद्दल. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपला इथे प्री फॉर्म्युलेशन स्टडीज, म्हणजे आता आपण फार्मास्युटिक्समध्ये आलेलो आहोत. ओके, तर प्री फॉर्म्युलेशन स्टडीजमध्ये आता प्री फॉर्म्युलेशन स्टडीज हा कुठून आपल्याला स्टडी करायचा आहे, तर ज्यांनी आता डिग्री केलेली आहे, यावर्षीच डिग्री केलेली आहे, ज्यांनी जीपॅट क्वालिफाय केलेलं असेल त्यांच्यासाठी हा टॉपिक खूप इझी आहे. हा टॉपिक जो आहे हा इंडस्ट्रियल फार्मसीमध्ये दिलेला आहे. इंडस्ट्रियल फार्मसी जो की 5th सेमिस्टरचा सब्जेक्ट आहे बी फार्मला. ओके, कोणत्या सेमिस्टरला, तर 5th सेमिस्टरला, 5th सेमिस्टर ऑफ बी फार्म. 5th सेमिस्टर ऑफ बी फार्मला हा पूर्ण टॉपिक प्री फॉर्म्युलेशन, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, प्रिझर्वेटिव्स, सस्पेंडिंग एमल्सिफाइंग एजंट, डिफरंट ॲडिटिव्स, व्हेकल टाइप्स ऑफ ॲडिटिव्स. तर हा जो टॉपिक आहे तुम्हाला इंडस्ट्रियल फार्मसीमध्ये मिळेल 5th सेमिस्टरला थेरीमध्ये. ओके, आणि याच्याशी रिलेटेड काही कन्सेप्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रिझर्वेटिव्ह असतील, सस्पेंडिंग इमल्सिफाइंग एजंट्स आहेत, डिफरंट ॲडिटिव्स आहेत, व्हेकल्स आहेत, टाइप्स ऑफ वॉटर्स आहेत, या रिलेटेड की पॉईंट्स आणि एमसीक्यूज आपल्या स्टडी मटेरियलमध्ये आहेत.
आपल्या बुकमध्ये आहेत. ओके, आणि इन डिटेल तुम्हाला स्टडी करायचं असेल टॉपिक वाईज प्री फॉर्मेशन स्टडी हा जो टॉपिक आहे हा टॉपिकच पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करायचा असेल आणि करा. आपले की पॉईंट्स रीड करा, टॉपिक डिटेलमध्ये रीड करा आणि त्यानंतर एमसीक्यू सॉल्व्ह करा. ठीक आहे, तर हा टॉपिक तुम्हाला 5th सेमिस्टरमध्ये मिळेल. आणि याच्यासाठी कोणते रेफरन्स बुक्स आहेत तर रेफरन्स बुकमध्ये लिओन लॅकमन आहे, रेमिंग्टन आहे किंवा ऑल्टन पण आहे. ऑल्टन आहे, रेमिंग्टन आहे, लॅकमन आहेत. ह्या बुक्समध्ये तुम्हाला हा टॉपिक मिळेल आणि हे बुक्स आय होप की तुमच्याकडे असतीलच. ओके, तुमच्याकडे ह्या कॉपीज अवेलेबल आहेत, आय नो. ओके, म्हणजे तुमच्याकडे म्हणजे जे क्लासचे स्टुडंट्स आहेत आपल्या क्लासच्या स्टुडंट्सकडे ह्याच्या कॉपीज अवेलेबल आहेत. ओके, हां. देन आता डोसेस फॉर्म्समध्ये सो टॅबलेट. सो आय होप की टॅबलेट हा टॉपिक तुमच्यापैकी म्हणजे आपल्या क्लासचे विद्यार्थी आहेत त्यांच्याबद्दल म्हणतोय. तर हा टॉपिक आपल्या क्लासमध्ये आपण इन डिटेल डिस्कस केलेला आहे. टॅबलेट हा चॅप्टर आपला झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाइप्स ऑफ टॅबलेट्स, त्याचे मेकॅनिझम्स, त्यानंतर डिसइंटिग्रेशन टेस्ट, डिझॉल्युशन टेस्ट, ऑफिशियल टेस्ट, अनऑफिशियल टेस्ट सगळं काही आपण डिटेलमध्ये कव्हर केलेलं आहे. तर टॅबलेट हा जो टॉपिक आहे हा आपल्या स्टडी मटेरियलमध्ये पण आहे, म्हणजे आपल्या बुकमध्ये पण आहे, आपण क्लासमध्ये पण कव्हर केलेला आहे. त्याचा PDF नोट्स पण तुम्हाला दिलेले आहेत, त्याचे MCQs पण आहेत, त्याच्या टेस्ट पण आपल्या झालेल्या आहेत. आपल्या ॲपवरती त्याचा टेस्ट पण अवेलेबल आहेत. राईट, तर टॅबलेट आणि अजून हा टॅबलेट डिटेलमध्ये डिस्कस स्टडी करायचा असेल तुम्हाला म्हणजे करा तुम्ही. आणि कोणत्या बुकमधून तर लॅकमन आहे, रेमिंग्टन आहे, ऑल्टन आहे. आणि लॅकमन, रेमिंग्टन याच्यापैकी जर मी सजेस्ट करेल की तुम्ही रेमिंग्टन रेफर करा. यू शुड रेफर रेमिंग्टन. ओके, फॉर फर्दर डिटेल्स. अजून ऑनलाईन पण तुम्हाला डिटेल्स मिळेलच त्याचं. ओके, तो टॅबलेट आपला झालेला आहे. लिक्विड ओरल्स आपण सुरू करणार होतो. आपला जो प्लॅन होता, आता सिलेबस आला, हा सिलेबस आला नसता तर आपण लिक्विड ओरल्स कव्हर केले असते. लिक्विड ओरल्समध्ये ओरल लिक्विड डोसेस फॉर्म ज्याच्यामध्ये सॉल्युशन्स येतात, इमल्शन आहे, सस्पेन्शन आहे, सिरप्स आहेत, एलिक्झर्स आहेत. तर त्याच्यामध्ये म्हणजे लिक्विड ओरल्स. राईट, आता आपण हे लिक्विड ओरल्स सुरू करणार होतो. लिक्विड ओरल्सचं डिटेल्स आपल्या म्हणजे की पॉईंट, डिटेल म्हणजे की पॉईंट्स म्हणतो मी. तर की पॉईंट्स आणि MCQs आपल्या स्टडी मटेरियलमध्ये आहे. त्याचा PDF नोट्स मी देणार आहे. फक्त याच्यामध्ये अजून मी काय ऍड करणार, त्या लिक्विड ओरल्समध्येच मी आता मायक्रोबियल लिमिट टेस्ट ऍड करणार आहे. मायक्रोबियल लिमिट टेस्ट आपण इथे वरती बघितलं होतं की मायक्रोबियल लिमिट टेस्ट बद्दल. राईट, आपल्याला इथे मायक्रोबियल लिमिट टेस्ट आलेला आहे मायक्रोबायोलॉजीमध्ये. ओके, हे मायक्रोबियल लिमिट टेस्ट इथे आहे मायक्रोबायोलॉजीमध्ये. तर हे जे मायक्रोबियल लिमिट टेस्ट टॉपिक आहे हा मायक्रोबियल लिमिट टेस्ट टॉपिक मी इथे कव्हर करणार आहे. कुठे, या लिक्विड ओरल्समध्ये. कारण IP ने लिक्विड ओरल्समध्ये मायक्रोबियल लिमिट टेस्ट दिलेल्या आहेत. मायक्रोबियल लिमिट टेस्ट इज ऑफिशियल टेस्ट फॉर लिक्विड ओरल्स. लिक्विड ओरल्समध्ये मायक्रोबियल लिमिट टेस्ट ही ऑफिशियल टेस्ट आहे, IP प्रमाणित टेस्ट आहे. तर ती टेस्ट मी इथे कव्हर करणार आहे. तर आता आज आपण हे जे डिस्कशन आहे सिलेबसचं, हे डिस्कशन आपण आज कंप्लीट करणार. आजचा आपला तिसरा लेक्चर आहे, पण 3 लेक्चर्स याला दिलेले आहेत. म्हणजे टोटल आपण 4.5 hours 4.5 तास आपण सिलेबस डिस्कशनला देतोय. 4.5 तास कोणीच दिलेले नसतील. राईट, कोणीच दिलेले नसतील, एवढं डिस्कशन कोणीच केलेलं नसेल सिलेबसवरती जेवढं आपण करतोय. 4.5 तास 3 लेक्चर्स आपण इथे देतोय सिलेबस डिस्कशनला. तर आजचा आपला सिलेबस डिस्कशन झाल्यानंतर उद्यापासून, उद्या काय फ्रायडे ना, हा, तर उद्याला आपण लिक्विड ओरल सुरू करणार आहोत, लक्षात घ्या. ओके, तर लिक्विड ओरल्स आहेत. कॅप्सूल्स आपलं झालेलंच आहे. हार्ड जिलेटिन कॅप्सूल, सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल, दोन्हीमध्ये डिफरन्स काय, प्लास्टिसायझर किती असतं, कंपोजिशन कसं आहे, त्याचा ऑफिशियल टेस्ट काय आहेत कॅप्सूलच्या, कोणतं मशीन त्याच्यामध्ये वापरलं जातं, हे सगळं डिटेल्स आपण कव्हर केलेलंच आहे. त्यानंतर पॅरेंटरल्स अँड ऑफ्थॅल्मिक्स. तर इथे मी लिक्विड ओरल्स कव्हर करेल. लिक्विड ओरल्स कव्हर केल्यानंतर मी इथे ऑफ्थॅल्मिक्स आणि पॅरेंटल सुद्धा कव्हर करेल. आणि हे पॅरेंटल्स आणि ऑफ्थॅल्मिक जेव्हा मी कव्हर करेल तर पॅरेंटल्स अँड ऑफ्थॅल्मिक मध्येच मी इथे हा जो पार्ट दिलेला आहे आपल्याला, कोणता, स्टरलायझेशन प्रिन्सिपल, ओके, अँड प्रोसिजर्स, त्यानंतर असेप्टिक टेक्निक्स, त्यानंतर पायरोजन अँड पायरोजन टेस्टिंग. म्हणजे मायक्रोबायोलॉजीचा हा जो टॉपिक आहे, स्टरलायझेशन प्रिन्सिपल्स अँड प्रोसिजर्स, असेप्टिक टेक्निक्स, पायरोजन अँड पायरोजन टेस्टिंग, हा टॉपिक मी पॅरेंटरल्स मध्येच कव्हर करणार आहे. ठीक आहे, म्हणजे आता जेव्हा मी फार्मास्युटिक्सचा हा टॉपिक कव्हर करेल, ठीक आहे, नेक्स्ट टॉपिक पॅरेंटरल्स. ओके, तर पॅरेंटल्स मध्येच मी स्टरलायझेशन प्रोसिजर, असेप्टिक टेक्निक, पायरोजन टेस्टिंग, स्टेरिलिटी टेस्टिंग हे सगळे मी इथेच कव्हर करणार आहे. ओके, म्हणजे लिक्विड ओरल्स आपला होईल आता उद्याला. लिक्विड ओरल झालं की आपण पॅरेंटल्स वरती आणि ऑफ्थॅल्मिक्स वरती जाऊया.
पॅरेंटल्स अँड ऑप्थॅल्मिक्स मध्येच आपण स्टरलायझेशन टेक्निक्स, असेप्टिक टेक्निक्स, पायरोजन आणि पायरोजन टेस्टिंग हे टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत. ओके, तर इथे आपले ते दोन्ही पोर्शन कव्हर होतील. त्यानंतर नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. आता नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम हा पण बीफार्मचा टॉपिक आहे, बीफार्मचा सब्जेक्टच आहे तो. इट इज अ सब्जेक्ट इन बीफार्म, फार्मसीमध्ये तो सब्जेक्ट आहे बीफार्मला. या व्यतिरिक्त आपल्या बुकमध्ये पण मी की पॉईंट्स दिलेलेच आहेत. की पॉईंट्स या सगळ्यांचे नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम जी आहे त्याचे की पॉईंट्स आणि एमसीक्यूज जे PYQ आहे, PYQ MCQs, PYQ प्रिव्हियस इयर MCQs, म्हणजे प्रिव्हियस इयर म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम बद्दल म्हणत नाहीये मी ऑनली. तर GPAT मध्ये आलेले असतील, एम्स मध्ये आलेले असतील, RRB मध्ये आलेले असतील, DMER मध्ये आलेले असतील, ठीक आहे, किंवा अदर स्टेटच्या ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम मध्ये आलेले असतील, असे जे काही MCQs आहेत, MCQs जे की NDDS बेस आहेत, NDDS वरती आहेत, ते MCQ सुद्धा आपलं जे स्टडी मटेरियल आहे, आपलं जे बुक आहे त्या बुकमध्ये आपण कव्हर करतोय. ओके, त्याच्यामध्ये ते कव्हर झालेलं आहे. तर इथे आपण सगळे की पॉईंट जे आहेत हे की पॉईंट्स यांचे आपण कव्हर करू. आणि की पॉईंट्स कव्हर केल्यानंतर तुम्हाला इन डिटेल रीड करायचं असेल तर NDDS साठी डिग्रीचं तुम्ही रेफर करा सिलेबस. ओके, त्याच्यामध्ये NDDS सब्जेक्ट आहे. त्या व्यतिरिक्त नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीमसाठी NK जैन सरांचं पुस्तक आहे, व्यास सरांचं पुस्तक आहे. सो देअर आर मेनी रेफरन्स बुक्स, ओके, जे तुम्ही रेफर करू शकता. आणि ऑनलाईन सुद्धा खूप चांगलं मटेरियल अवेलेबल आहेत डिफरंट वेबसाईटवरती, वेब पोर्टलवरती. म्हणजे तुम्हाला जर लायब्ररीचा ऍक्सेस नसेल तर तुम्ही वेब पोर्टलवरून सुद्धा NDDSचं स्टडी करू शकता. ओके, त्यानंतर स्टोरेज कंडिशन्स, रॉ मटेरियल्स अँड फार्मास्युटिकल्स. ओके, ते स्टोरेज कंडिशन जे आहेत तर इथे आपण पर्टिक्युलरली हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपण याच्यामधून शेड्यूल्स मधून केलेला आहे. शेड्यूल पी मध्ये स्टोरेज कंडिशन बद्दल दिलेला आहे. तसंच IP मध्ये पण स्टोरेज कंडिशन दिलेली आहे. ओके, IP इंडियन फार्माकोपिया. तर इंडियन फार्माकोपिया आणि शेड्यूल पी ऑफ ड्रग्स रूल्स त्याप्रमाणे हा टॉपिक स्टडी करायला पाहिजे. ओके, तर स्टोरेज कंडिशन्स, रॉ मटेरियल्स अँड फार्मास्युटिकल्स असं काही तुम्हाला स्पेशल टॉपिक फार्मास्युटिक्स वगैरे मध्ये मिळणार नाही. तो कुठे मिळेल आपल्याला? स्टोरेज कंडिशन ॲज पर लॉ. स्टोरेज कंडिशन्स हा नेहमी ॲज पर लॉ असायला पाहिजे. कायद्यामध्ये ज्या स्टोरेज कंडिशन दिलेल्या आहेत त्याच आपण फॉलो करायला पाहिजेत. बरोबर आहे. कायद्यामध्ये स्टोरेज कंडिशन कुठे दिलेले आहेत तर कायद्यामध्ये ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट मध्ये म्हणजे ड्रग्ज रूल्स मध्ये शेड्यूल पी मध्ये स्टोरेज कंडिशन्स आहेत. तसंच स्टोरेज कंडिशन्स या इंडियन फार्माकोपिया मध्ये पण आहेत. तर हे पण आपण कव्हर केलेलं आहे स्टोरेज कंडिशन्स. तसंच आपण जेव्हा फार्मसी प्रॅक्टिस हा सब्जेक्ट आपण सुरू करणार, फार्मसी प्रॅक्टिस, तर त्याच्यामध्ये सुद्धा या स्टोरेज कंडिशन वरती एक स्पेशल टॉपिक आहे, स्पेशल चॅप्टर आहे स्टोरेज कंडिशन वरती. तर फार्मसी प्रॅक्टिस कव्हर करताना तिथे सुद्धा मी स्टोरेज कंडिशन कव्हर करणार आहे. ओके, तर शेड्यूल पी मध्ये पण आहे, इंडियन फार्माकोपिया मध्ये पण आहे आणि फार्मसी प्रॅक्टिस मध्ये पण आपण तो कव्हर करणार. तर हा जो टॉपिक आहे स्टोरेज कंडिशन हा मी फार्मास्युटिक्स मध्ये कव्हर नाही करणार, तर हा मी फार्मसी प्रॅक्टिस मध्ये कव्हर करणार आहे. आणि आपल्या बुक मध्ये सुद्धा स्टडी मटेरियल मध्ये सुद्धा तो फार्मसी प्रॅक्टिस या चॅप्टर मध्ये दिलेला आहे. ओके, त्यानंतर मेडिकल डिव्हाइसेस. तो मेडिकल डिव्हाइसेस साठी आपण मेडिकल डिव्हाइसेस रूल्स बघणार, MDR मेडिकल डिव्हाइसेस रूल्स, राईट. आणि मेडिकल डिव्हाइसेस रूल्स आपण इन डिटेल डिस्कस केलेच आहेत. व्हॉट आर मेडिकल डिव्हाइसेस. ओके, तर ते आपण तिथून स्टडी करणार. ओके, देन रूट ऑफ ऍडमिशन हा टॉपिक ऑलरेडी आपण फार्मेकोलॉजी मध्ये इन डिटेल डिस्कस केलेला आहे. खूप डिटेलमध्ये आपण गेलो होतो. याचा जे काही लॉजिकल कन्सेप्ट आहेत सगळ्या कन्सेप्ट आपण डिस्कस केल्या होत्या आणि भरपूर काही MCQ सुद्धा आपण याच्यावरती स्टडी केलेले आहेत. ठीक आहे, तर हा पण टॉपिक आपला झालेला आहे. याचा नोट्स आपलं तुम्हाला मिळालेलेच आहेत आणि आपल्या बुकमध्ये पण हे टॉपिक डिटेलमध्ये दिलेला आहे. त्यानंतर इंडस्ट्रियल फार्मसी. आता इंडस्ट्रियल फार्मसी तर बीफार्म सेमिस्टर 5 सेमिस्टर 6 ला आहेच. ओके, इंडस्ट्रियल फार्मसी बीफार्मला सेमिस्टर 5 सेमिस्टर 6 ला हा सब्जेक्ट आहे. आता इथे पर्टिक्युलरली हे जे 3 टॉपिक आहेत, पायलट प्लांट स्केल अप टेक्निक्स, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अँड ट्रान्सफर, रेग्युलेटरी ऑथॉरिटीज अँड रिक्वायरमेंट्स, तर हा टॉपिक इंडस्ट्रियल फार्मसी 2 मध्ये आहे. इंडस्ट्रियल फार्मसी 2. ओके, हा सब्जेक्ट आहे बीफार्मचा. बीफार्मचा सब्जेक्ट आहे इंडस्ट्रियल फार्मसी 2. सेमिस्टर 7चा सब्जेक्ट आहे, सेम 7. ओके, सेम 7चा हा सब्जेक्ट आहे, सेमिस्टर 7. ओके, तर तुम्हाला बीफार्म मध्ये सेमिस्टर 7 मध्ये इंडस्ट्रियल फार्मसी मध्ये पायलट प्लांट स्केल अप टेक्निक्स, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अँड ट्रान्सफर, रेग्युलेटरी ऑथॉरिटीज अँड रिक्वायरमेंट्स हे टॉपिक ॲज इट इज मिळतील.
तर ह्या रिलेटेड आपल्या बुकमध्ये कव्हर झालेलं नाहीये, ते आपल्या स्टडी मटेरियलमध्ये हे 3 टॉपिक्स जे आहेत ते कव्हर झालेले नाहीत. तर इथे मी तुम्हाला याचा की पॉइंट्स देणार आहे, याचे एमसीक्यूज पण देणार आहेत. आणि की पॉइंट्स आणि एमसीक्यूज घ्या आणि शक्य असेल, शक्य नाही कराच ते, तर सेमिस्टर 2 सेमिस्टर 7 मध्ये जे काही बुक्स इथे दिलेले आहेत रेफरन्स बुक, त्याच्यामधून हे टॉपिक्स एकदा रीड करा. तर इथे रेफरन्स बुक काय असतील, तर रेफरन्स बुक म्हणजेच रेमिंग्टन आहे. ते कोणतं आहे, एक रेमिंग्टन आहे, दुसरं लॅकमन आहे. तर रेमिंग्टन अँड लॅकमन यांचं जे लेटेस्ट एडिशन असतील त्याच्यामधून तुम्ही हे टॉपिक्स रीड करून घ्या. याचा नोट्स मी तुम्हाला देणारच आहे. आणि ज्याने कोणी आपली बुक परचेस केलेली आहे तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावा, आमच्या ग्रुपमध्ये ॲड व्हा, आमच्या कम्युनिटीमध्ये ॲड व्हा. म्हणजे तुम्हाला सुद्धा हे टॉपिक जे आहेत जे बुकमध्ये नाहीये त्याचा PDF नोट्स आणि एमसीक्यूज आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. ओके. त्यानंतर कॉस्मेटिक सायन्स. तर कॉस्मेटिक सायन्स हा पण B.Pharm 8 सेमिस्टरला इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे. इलेक्टिव्ह, इट इज इलेक्टिव्ह. ओके. हा इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे, सेम 8ला आहे B.Pharm मध्ये. तर तिथे पण याचा डिटेल्स दिलेला आहे कॉस्मेटिक सायन्सचं. ओके. आणि कॉस्मेटिक सायन्स तर कॉस्मेटिक रिलेटेड आपल्या बुकमध्ये पण आपण की पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. तर जो आपला फार्मास्युटिक्सचा पार्ट आहे, ठीक आहे, फार्मास्युटिक्स. तर आपला फार्मास्युटिक्समध्ये आपण लास्टला ॲट द एंड कॉस्मेटिक्स कव्हर केलेले आहेत. ओके. सो फॉर्म्युलेशन ऑफ कॉस्मेटिक्स अँड देअर स्टँडर्ड्स. तर फॉर्म्युलेशन तर आपण बुकमधून, फार्मास्युटिक्सच्या बुकमधून, कॉस्मेटिक सायन्सच्या बुकमधून आपण स्टडी करू शकतो. देअर स्टँडर्ड्स, ते स्टँडर्ड्स हे आपल्याला 2 ठिकाणी मिळतील. एक तर कॉस्मेटिक सायन्सच्या बुकमध्ये स्टँडर्ड्स दिलेले आहेत कॉस्मेटिक सायन्स, पण जे ऑफिशियल स्टँडर्ड्स असतील त्याचे, तर ऑफिशियल स्टँडर्डसाठी आपण कॉस्मेटिक रूल्स 2020 बघायला पाहिजे. काय बघायला पाहिजे ऑफिशियल स्टँडर्डसाठी? कॉस्मेटिक्स रूल्स 2020. ओके. म्हणजे हे तुम्हाला कॉस्मेटिक सायन्सच्या बुकमध्ये पण कव्हर होईल स्टँडर्ड्स, आणि हे कॉस्मेटिक्स रूल्स 2020 मध्ये पण कव्हर होतील. आणि लिगली स्टँडर्ड्स काय असतात, लिगली कायद्याप्रमाणे, आपल्या भारतीय कायद्याप्रमाणे, भारताच्या कायद्याप्रमाणे, तर ते तुम्हाला कॉस्मेटिक्स रूल्स मध्ये मिळेल. सो आय रिकमेंड की हे जे स्टँडर्ड्स आहेत हे तुम्ही कॉस्मेटिक्स रूल्स 2020 मधून स्टडी करायला हवेत. ओके. आणि याचा पण नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. त्यानंतर हर्बल ड्रग टेक्नॉलॉजी. हर्बल ड्रग टेक्नॉलॉजी हा पुन्हा एक सब्जेक्टच आहे. हा पण डिग्रीचा सब्जेक्ट आहे, B.Pharmचा सब्जेक्ट आहे. आता त्यांनी काय केलेलं आहे की हर्बल ड्रग टेक्नॉलॉजीला, ठीक आहे, त्यांनी कॉस्मेटिक सायन्सच्या अंडरमध्ये घेतलेलं आहे. बघा, पॉईंट नंबर 1 कॉस्मेटिक दिलेला आहे आणि कॉस्मेटिक सायन्समध्ये पॉईंट नंबर 2 हर्बल ड्रग टेक्नॉलॉजी दिलेला आहे. बट ॲक्च्युअली हर्बल ड्रग टेक्नॉलॉजी हा एक सेपरेट सब्जेक्ट आहे. तर याचा नोट्स, याचे की पॉईंट्स आपल्या बुकमध्ये आहेत, स्टडी मटेरियलमध्ये आहेतच. हर्बल ड्रग टेक्नॉलॉजीचे जो आपला फार्माकॉग्नॉसीचा आपण टॉपिक दिलेला आहे, फार्माकॉग्नॉसीचा आपण टॉपिक दिलेला आहे आपल्या बुकमध्ये, एसेन्शियल फार्मसी रिव्ह्यू फॉर इन्स्पेक्टर एक्झाममध्ये. तर तिथे फार्माकॉग्नॉसीचा पुढचा टॉपिक जो आहे तो हर्बल ड्रग टेक्नॉलॉजी आहे. फार्माकॉग्नॉसीमध्येच तो कव्हर केलेला आहे आपण, हर्बल ड्रग टेक्नॉलॉजी. ओके. तर त्याच्यामध्ये हर्बल ड्रग टेक्नॉलॉजी, हर्ब्स ॲज अ फार्मास्युटिकल रॉ मटेरियल. त्यानंतर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन, आयुर्वेदा, सिद्धा, युनानी, होमिओपॅथी. त्यानंतर हर्बल फॉर्म्युलेशन्स लाईक सिरप, मिक्सचर्स, टॅब्लेट्स अँड नॉवेल डोसेस फॉर्म्स लाईक फायटोझोम्स. आता इथे नॉवेल डोसेस फॉर्म्स लाईक फायटोझोम्स म्हटलेलं आहे. तर आता इथे माझं पुस्तक आहे एक, नॉवेल वेसिक्युलर ड्रग डिलिव्हरी सिस्टीम म्हणून. कोणतं पुस्तक आहे माझं? तर माझं एक पुस्तक आहे जे B.Pharmला पण रिकमेंडेड आहे. तर दॅट इज NVDD, नॉवेल वेसिक्युलर ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. हे माझं पुस्तक आहे निराली प्रकाशनचं, निरालीचं. ओके. तुमच्या लायब्ररीमध्ये असेल, कॉलेजच्या लायब्ररीमध्ये हे पुस्तक असेल. NVDDS, प्रोफेसर भूषण राणे हे माझे को ऑथर आहेत या बुकमध्ये. तर NVDDS जे आहे, नॉवेल वेसिक्युलर ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, तर या बुकमध्ये फायटोझोम्सला मी इन डिटेल डिस्कस केलेलं आहे. ओके. फायटोझोमचं, त्याचं फॉर्म्युलेशन, त्याचे स्टँडर्ड्स, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग सिंथेसिस, त्याचे टेस्ट वगैरे काय आहेत हे सगळं आहेत. तर इथे या फायटोझोमच्या नोट्स पण मी तुम्हाला शेअर करणार आहेत. ओके. तर ते पण PDF नोट्स तुम्हाला मिळतील. म्हणजे आपलं जे बुक आहे एसेन्शियल फार्मसी रिव्ह्यू फॉर इन्स्पेक्टर एक्झाम, त्याच्यामध्ये फायटोझोम मी कव्हर केलेलं नाहीये, पण त्याचा सेपरेट नोट्स मी तुम्हाला देणार आहे. सो इथे हर्बल फॉर्म्युलेशन्स लाईक सिरप, मिक्सचर्स, टॅब्लेट्स अँड नॉवेल वेसिक्युलर, तर ह्या पण नोट्स तुम्हाला शेअर केल्या जातील. त्यानंतर न्यूट्रास्युटिकल्स अँड हर्बल कॉस्मेटिक्स. तर हा टॉपिक सुद्धा आपल्या बुकमध्ये, ठीक आहे, आपलं जे स्टडी मटेरियल आहे त्याच्यामध्ये की पॉईंट्स आहेत या टॉपिकचे पण. ओके. आपण त्याचे की पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. ओके. तर हा पण टॉपिक आपला कव्हर होण्यासारखा आहे, काही त्याच्यामध्ये डिफिकल्टी नाही आहे. आतापर्यंत आपण जे काही टॉपिक्स बघितले सिलेबसमध्ये, या सगळ्या टॉपिक्समध्ये फक्त एकाच जागी आपल्याला प्रॉब्लेम आहे.
तो म्हणजे कुठे, केमिस्ट्रीमध्ये. आणि केमिस्ट्रीमध्ये पण सिंथेसिसमध्ये प्रॉब्लेम आहे, सिंथेसिस आणि स्टेरॉइडल केमिस्ट्रीमध्ये. बाकी टॉटोमर्स वगैरे तर आपण करू, हा आयसोमरचा टॉपिक डिटेलमध्ये आहे. तर आपलं आतापर्यंत आपण जे काही डिस्कशन केलेलं आहे त्याच्यामध्ये केमिस्ट्रीचा आपल्याला डिफिकल्टी आहे, त्याला आपल्याला कसं मॅनेज करायचं ते आपण बघूया. ओके, आता पुढे आपण जाऊया. पुढचा पार्ट जो आहे तो प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन ऑफ अनालिसिस युझिंग, म्हणजे हा फार्मास्युटिकल अनालिसिसचा पार्ट झाला. ओके, दिस इज द फार्मास्युटिकल अनालिसिस. आणि हे जे काही पार्ट आहेत म्हणजे युव्ही असेल, ॲटॉमिक ऍब्सॉर्प्शन इन्स्पेक्टर असेल, आयआर असेल, एनएमआर आहे, मास स्पेक्ट्रोस्कोपी आहे, थर्मल अँड एक्सरे डिफ्रॅक्शन आहे, HPLC, GLC, HPTLC, LCMS, त्यानंतर लिमिट टेस्ट. ओके, लिमिट टेस्ट आहे. तर हे सगळे टॉपिक्स आणि यांचे की पॉईंट्स आणि MCQs आपल्या बुकमध्ये चॅप्टर नंबर 4 आहे. चॅप्टर नंबर 4 फार्मास्युटिकल अनालिसिस, त्याच्यामध्ये आपण हे कव्हर केलेलं आहे. आता तिथे आपल्याला त्या बुकमध्ये म्हणजे आपलं जे स्टडी मटेरियल आहे त्याच्यामध्ये हायफनेटेड अनालिटिकल टेक्निक्स हा पॉईंट मी कव्हर केलेला नाहीये, त्याचा सेपरेटली नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. रेडिओ इम्युनो असे तर याचे डेफिनेशन तिथे दिलेली आहे. याचा थोडंफार काही डिटेल्स असेल डेफिनेशन सोडून तर ते डिटेल्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. त्यानंतर हा जो पार्ट आहे क्वालिटी ॲश्युरन्स अँड क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, ICH गाईडलाईन्स, क्वालिटी बाय डिझाईन, डॉक्युमेंटेशन इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री, कॅलिब्रेशन अँड व्हॅलिडेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. तर यापैकी क्वालिटी ॲश्युरन्स काय असतं त्याची डेफिनेशन, त्यानंतर कॅलिब्रेशन अँड व्हॅलिडेशन हा पॉईंट, त्यानंतर तर हे जे दोन पॉईंट्स आहेत म्हणजे क्वालिटी ॲश्युरन्सची कन्सेप्ट ऑफ क्वालिटी ॲश्युरन्स, त्यानंतर कॅलिब्रेशन अँड व्हॅलिडेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट, हे टॉपिक्स आपल्या बुकमध्ये आहेत, आपल्या स्टडी मटेरियलमध्ये आहेत, त्याचे की पॉईंट्स आहेत, त्याचे MCQs पण आहेत. ओके, आता हे जे क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम आहे तर हे क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम QMS हे आणि टोटल क्वालिटी मॅनेजमेंट हे दोन टॉपिक आपण शेड्यूल M मधून करू शकतो. शेड्यूल M तसा हा जो टॉपिक आहे हा पूर्णचा पूर्ण क्वालिटी ॲश्युरन्स सब्जेक्ट आहे. कोणता सब्जेक्ट आहे, क्वालिटी ॲश्युरन्स, जो की डिग्रीला आहे. बी फार्मला क्वालिटी ॲश्युरन्स म्हणून सब्जेक्ट आहे, राईट. आणि क्वालिटी ॲश्युरन्स मध्ये M.Pharm पण आहे. तर क्वालिटी ॲश्युरन्स हा सब्जेक्ट बी फार्मला आहे, त्याच्यामध्ये सगळे पॉईंट्स दिलेले आहेत. हे सगळे पॉईंट्स क्वालिटी ॲश्युरन्स मध्ये बी फार्म मध्ये कव्हर होतात. म्हणजे ज्यांनी आता बी फार्म केलेलं असेल, ज्यांनी जीपॅट दिलेले असेल, हे सगळं फ्रेश आहे त्यांच्यासाठी. त्यांना फक्त एकदा रिवाइज करायची गरज आहे कारण त्यांनी जीपॅट ऑलरेडी दिलेला आहे, जीपॅटची त्यांनी तयारी केलेली आहे, तर त्यांच्यासाठी इझी आहे. पण ज्यांना डिग्री करून 3 वर्ष 4 वर्ष 10 वर्ष झालेले आहेत तर त्यांना ते थोडं रिवाइज करावं लागेल, एक्स्ट्रा प्रॅक्टिस करावी लागेल. पण ज्यांना 10 वर्षाचा अनुभव आहे त्यांच्यासाठी पण हे इझी आहे. ज्यांना अनुभव आहे कामाचा, कारण ते लवकर कन्सेप्ट ग्रास्प करतात. ज्यांना कामाचा अनुभव आहे, वर्किंग एक्सपिरियन्स आहे, तर त्यांना कन्सेप्ट ग्रास्प करायला वेळ लागत नाही कारण ते प्रॅक्टिकली सिच्युएशन्सला हँडल करतात. आणि जे फ्रेशर्स आहेत ज्यांना अनुभव नाही त्यांना जास्त रीडिंग करावं लागतं. म्हणजे माझा जो अनुभव आहे, मी जेव्हा अशा स्टुडंटसोबत डील करतो की जे फ्रेशर्स असतात आणि ज्यांना एक्सपिरियन्स पण आहेत, म्हणजे आपल्या क्लासमध्ये असे पण आहेत कॅन्डिडेट्स, असे स्टुडंट्स ज्यांना 10 वर्षाचा अनुभव आहे, त्यांना कॉलेज सोडून 10 वर्ष झालेले आहेत. ओके, तर जे फ्रेशर्स आहेत तर त्यांना जास्त वेळ लागतो कन्सेप्ट ग्रास्प करायला, आणि जे एक्सपिरियन्स आहेत त्यांना वेळ कमी लागतो कन्सेप्ट ग्रास्प करायला. जे फ्रेशर्स आहेत त्यांना जर एखादा स्टडी करायला 5 तास रोज लागत असतील, तर जे एक्सपिरियन्स आहेत ते रोज 2 तास 3 तास त्यांनी अभ्यास केला तरी ते सफिशियंट आहे. तर ज्यांना एक्सपिरियन्स आहे, जे वर्किंग आहेत, ज्यांना जास्त वेळ मिळत नाही, त्यांनी रोज रुटीन 3 तास जरी अभ्यास केला तरी ते हे सगळे कन्सेप्ट कव्हर करतील, कारण ते प्रॅक्टिकली हँडल करतात सिच्युएशनला. मग ते कुठे वर्किंग असो, ते अकॅडमिकली असतील, ते हॉस्पिटलमध्ये वर्किंग असतील, ते इंडस्ट्रीमध्ये वर्किंग असतील, मार्केटिंगमध्ये असतील, स्वतःचा बिझनेस करत असतील, काय पण असू द्या, बट दे आर वर्किंग म्हणजे त्यांचं ग्रास्पिंग चांगलं असेल. आणि जे फ्रेशर्स असतात तर त्यांना अनुभव नसल्यामुळे त्यांना ते इमॅजिन करावं लागतं, आणि इमॅजिन करून मग ते स्टडी करतात, तर त्यांना जास्त वेळ लागतो. फक्त प्रॉब्लेम कुणाचा आहे ते, तर प्रॉब्लेम आहेत हाऊसवाईफचा. तर देर आर मेनी हाऊसवाईफ ऑल्सो, म्हणजे आपल्या क्लासमध्ये हाऊसवाईफ पण आहेत की ज्यांना क्लास म्हणजे कॉलेज सोडून 4 वर्ष 5 वर्ष झालेली आहेत आणि या 4-5 वर्षात त्यांनी काहीच केलेलं नाहीये. दे आर हाऊसवाईफ्स ऑनली. तर त्यांना जास्त स्टडी करण्याची गरज आहे. म्हणजे इथे आपण जर जे आपले स्टुडंट्स आहेत त्या स्टुडंटचं जर आपण क्लासिफिकेशन केलं तर एकतर फ्रेशर्स आपल्याकडे असतील, त्यानंतर वर्किंग असतील आणि हाऊसवाईफ्स असतील. तर फ्रेशर्स आणि जे वर्किंग आहे त्यांना जास्त काही
ते लिंकमध्ये आहेत, दे आर इन द लिंक, त्यांची लिंक लागलेली आहे, त्यांना फक्त प्रयत्न करायचे. पण जे हाऊसवाईफ आहेत त्यांना स्वतःला परत जोडून घ्यायचं आहे, तर त्यांना जास्त मेंटल स्ट्रेंथची गरज आहे, त्यांना जास्त बुस्टअपची गरज आहे, कॉन्फिडन्सची गरज आहे आणि त्यांनी जास्त स्टडी करण्याची गरज आहे. ओके, आता इथे आपण डिस्कस करत होतो की हा जो टॉपिक आहे क्वालिटी ॲश्युरन्स, हा जो आहे क्वालिटी ॲश्युरन्स सब्जेक्ट डिग्रीचा, तर क्वालिटी ॲश्युरन्स मध्ये हा टॉपिक कव्हर होऊन जातो. ठीक आहे, तर याचा पण इथे आपण क्वालिटी ॲश्युरन्सचे की पॉईंट्स, कॅलिब्रेशन व्हॅलिडेशनचे डिटेल की पॉईंट्स आपण आपल्या बुकमध्ये दिलेला आहे. आता जो क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम आहे हा टॉपिक क्वालिटी ॲश्युरन्स मध्ये आहे, पण तसाच तो आपल्याला शेड्यूल एम मध्ये पण आहे, जीएमपी मध्ये शेड्यूल एम. ओके, हा जो शेड्यूल एम आहे, ओके, तर तुम्ही आता शेड्यूल एम स्टडी करणारच आहात. ड्रग्स रूल्स मध्ये शेड्यूल एम खूप महत्वाचा आहे, जीएमपी. तर हा जो टॉपिक आहे क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, ठीक आहे, हा टॉपिक तुम्हाला शेड्यूल एम मध्ये मिळेल. म्हणजेच तुम्हाला इथे सेपरेट काही स्टडी करण्याची गरजच नाहीये, तुम्ही शेड्यूल एम ऑलरेडी स्टडी करतच आहात. ओके, तर तिथे तुमची हे प्रिपरेशन होऊन जाईल. त्यानंतर इथे डॉक्युमेंटेशन इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री, तर डॉक्युमेंटेशन इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री याच्यासाठी शेड्यूल यू आहे, शेड्यूल यू. ओके, तर शेड्यूल यू प्रमाणे सगळे डॉक्युमेंटेशन मेंटेन करावे लागतात. त्याच्यामध्ये मास्टर रेकॉर्ड असतं, मास्टर फॉर्म्युला रेकॉर्ड असतं, राईट, शेड्यूल एम मध्ये. तर तुम्ही शेड्यूल एमचा स्टडी करताय, तर सॉरी शेड्यूल यू, तर तुम्ही जर शेड्यूल यूचा स्टडी करताय ड्रग्स रूल्स प्रमाणे, तर शेड्यूल यू मध्ये तुमचा डॉक्युमेंटेशन इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री हा पण टॉपिक कव्हर होऊन जातो. ओके, मग राहिलं काय इथे, तर इथे राहिले ते ICH गाईडलाईन्स आणि क्वालिटी बाय डिझाईन. ओके, तर ICH गाईडलाईन्स मध्ये हे पण खूप वास्ट आहे, तर त्याच्यामध्ये जे की पॉईंट्स आहेत ते की पॉईंट्स मी तुम्हाला देणार आहे. आणि क्वालिटी बाय डिझाईन ही जी काय कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट सुद्धा मी एक्सप्लेन करणार आणि त्याचे की पॉईंट्स तुम्हाला देणार, त्याच्या PDF नोट्स तुम्हाला देणार आणि त्या रिलेटेड MCQs पण तुम्हाला दिले जातील. ओके, तर इथे हा पण टॉपिक आपला झाला. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक इज फार्मसी प्रॅक्टिस. फार्मसी प्रॅक्टिसमध्ये कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंट CPM सब्जेक्ट आहे. तर हा पण सब्जेक्ट इझी आहे, फक्त सगळ्या कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंट आहे, होलसेल स्टोअर मॅनेजमेंट आहे, रिटेल स्टोअर मॅनेजमेंट. तर या मॅनेजमेंटमध्ये काय महत्त्वाचं आहे, तर या मॅनेजमेंटमध्ये पहिली गोष्ट इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. ओके, काय महत्त्वाचं आहे, तर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. इन्व्हेंटरीच्या ज्या काही टेक्निक्स आहेत, म्हणजे आपलं EOQ अनालिसिस तुम्हाला माहिती असेल, EOQ ही सिस्टीम आहे, EOQ इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी, राईट. तो इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी आहे. VED अनालिसिस, VED अनालिसिस आहे तिथे, राईट. त्यानंतर ABC टेक्निक आहे. तर इन्व्हेंटरी मॅनेजमेंटच्या टेक्निक इथे आपल्याला बघावे लागतील. तर अकाउंटिंगच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत, बेसिक कन्सेप्ट ऑफ अकाउंटिंग, तर त्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला बघावे लागतील. आणि अजून एक काय इथे बघावं लागेल आपल्याला, तर इथे सॉफ्टवेअर्स कोणते यूज केले जातात. सॉफ्टवेअर्स, कम्युनिटी फार्मसी मॅनेजमेंट करायचं असेल, होलसेल स्टोअर मॅनेजमेंट करायचं असेल, रिटेल स्टोअर मॅनेजमेंट करायचं असेल, तर त्या रिलेटेड सॉफ्टवेअर्स कोणते आहेत आणि त्या सॉफ्टवेअरचा यूज काय आहे हे आपल्याला बघावं लागेल. तसंच इथे ड्रग रूल्समध्ये आय थिंक रूल नंबर 64, रूल नंबर 65, रूल नंबर 66 जे आहेत, तर ते रूल्स जे आहेत, रूल नंबर 64, 65, 66, ते रूल्स आपल्याला इथे बघावे लागतील. ठीक आहे, तर याच्याशी रिलेटेड पण की पॉईंट्स आपल्या बुकमध्ये अवेलेबल आहेत. ओके, आणि MCQ पण आहेत. हॉस्पिटल फार्मसी अँड इट्स मॅनेजमेंट, तर हॉस्पिटल फार्मसी अँड इट्स मॅनेजमेंटमध्ये सुद्धा इथे आपल्याला कॉमन तर आपल्याला माहितच आहे की ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम काय असते, फार्मसी अँड थेरप्युटिक कमिटी काय आहे, हॉस्पिटल फॉर्म्युलरी सिस्टीम काय असते. ओके, तर हॉस्पिटल फॉर्म्युलरी सिस्टीम, PTCचा रोल, NABH काय आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी इथे येतात. तसंच इथे FIPचा रोल काय आहे, FIP. ओके, ते पण आपल्याला बघावं लागेल. तर हॉस्पिटल फार्मसी अँड इट्स मॅनेजमेंट याच्याशी रिलेटेड डिटेल टॉपिक आपल्या बुकमध्ये आहेत. फार्मसी प्रॅक्टिसमध्ये आपण ऑलरेडी ते आपल्या बुकमध्ये कव्हर केलेलं आहे विथ की पॉईंट्स आणि MCQs. ओके, आणि याच्यासाठी म्हणजे कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंट आणि हॉस्पिटल फार्मसी अँड इट्स मॅनेजमेंट या सब्जेक्टसाठी तुम्ही डिप्लोमाचं बुक मी तुम्हाला सजेस्ट करेल की डिप्लोमाचे जे बुक्स आहेत डिफार्मचे, ते बुक तुम्ही रेफर करा तिथे. ओके, हॉस्पिटल फार्मसी अँड मॅनेजमेंटसाठी डिप्लोमाचं बुक अवेलेबल आहेत, डिप्लोमा सेकंड इयरचं, आणि CPMचं पण बुक्स अवेलेबल आहेत, कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंट. तर ते बुक तुम्ही तिथे रेफर करा, ते बेटर आहेत. डिग्रीचे पण बुक्स तुम्ही रेफर करू शकता किंवा इन जनरल पण तिथे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळू शकते. ओके, त्यानंतर ड्रग डिस्ट्रीब्युशन इन हॉस्पिटल, ते हॉस्पिटल इथे ड्रग डिस्ट्रीब्युशन इन हॉस्पिटल
ते हॉस्पिटल रिलेटेड झालं, हॉस्पिटल मॅनेजमेंट. ओके, ठीक आहे. तर ड्रग डिस्ट्रीब्युशन इन हॉस्पिटल, तर तिथे पण हॉस्पिटल फार्मसीचा रोल येतोच, हॉस्पिटल फार्मसी. तर हॉस्पिटल फार्मसीमध्येच आपण ड्रग डिस्ट्रीब्युशन इन हॉस्पिटल सुद्धा कव्हर करणार आहोत आणि त्याच्याशी रिलेटेड डिटेल की पॉईंट्स, मेनी की पॉईंट्स, सगळे की पॉईंट्स जे मला वाटतात की की पॉईंट्स आहेत ते सगळे की पॉईंट्स आपण बुकमध्ये कव्हर केलेले आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड एमसीक्यूज पण आहेत. तर हा पण टॉपिक आपला कव्हर होईल, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे याला पण. हे सगळं डिटेल्स आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे तो रेग्युलेशन्स रिलेटेड टू ड्रग्स अँड जनरल नॉलेज रिलेटेड टू फार्मास्युटिकल्स. रेग्युलेशन्स, तर हा टॉपिक ऑलरेडी आपण कव्हर केलेलेच आहे, इन डिटेल आपलं ते कव्हर झालेलं आहे. तो ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 अँड रूल्स 1945. तर हे सगळे जे लॅटेस्ट अमेंडमेंट्स आहेत विथ लॅटेस्ट अमेंडमेंट, तर लॅटेस्ट अमेंडमेंट सोबत आपण हा टॉपिक स्टडी केलेला आहे. ओके, सगळेच पॉईंट्स याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण डिस्कस केलेले आहेत. डेफिनेशन्स ऑफ ड्रग्स, कॉस्मेटिक, मेडिकल डिव्हाइसेस. सो डेफिनेशन ऑफ ड्रग्स, कॉस्मेटिक, मेडिकल डिव्हाइसेस हे आपला सेक्शन 3 मध्ये येतं, सेक्शन 3, राईट. त्यानंतर ड्रग्सच्या डेफिनेशनमध्ये आपण पुढे इथे दिलेलंच असेल की त्यांनी म्हणजे हे हे बघा, मिसब्रँडेड ड्रग्स, ॲडल्टरेटेड ड्रग, स्पुरियस ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स. आपण ड्रग रूल्स डिस्कस केलेले आहेत आणि या सगळ्या डेफिनेशन्स इन डिटेल आपण डिस्कस केलेले आहेत. त्याचे एमसीक्यूज पण आपण बघितलेले आहेत, राईट. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच कन्फ्युजन राहणार नाही, याचा आपण पूर्णपणे प्रॅक्टिस केलेली आहे, राईट. आता इथे कॉस्मेटिक्स आपण बघितलेलं नाहीये, तर आपण काय केलेलं आहे, आपण ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 हा डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे आणि ड्रग्स रूल्स आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहेत, राईट. आणि कॉस्मेटिक्स रूल बद्दल मी तुम्हाला काय म्हटलं होतं, तर मी तुम्हाला असं म्हटलं होतं कॉस्मेटिक्स रूल बद्दल की ड्रग्स रूल्स आपण स्टडी केलेत, तर ड्रग्स रूल्स आहेत तसेच कॉस्मेटिक्स रूल्स आहेत. जर तुम्हाला ड्रग्स रूल्स समजलेले असतील तर कॉस्मेटिक्स रूल्स समजायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर कॉस्मेटिक रूल्सचा स्टडी तुम्ही स्वतः करा आणि त्याच्या नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. म्हणजे ते कॉस्मेटिक रूल्स मी ग्रुपवरती शेअर केलेलंच आहे, तसंच तुम्ही पण ते डाउनलोड केलेलंच आहे CDSCOच्या वेबसाईटवरून. ओके, तर CDSCOच्या वेबसाईटवरती, CDSCOच्या वेबसाईटवरती ड्रग्स रूल्स, कॉस्मेटिक रूल्स, ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट लेटेस्ट अवेलेबल आहे, तिथून ते डाउनलोड करा आणि स्टडी करा. ओके, तर इथे हे जे काही स्टॅट्युटरी बॉडीज DTAB, DCC, ओके, त्यानंतर स्टँडर्ड क्वालिटी शेड्यूल 2, बरोबर आहे. स्टँडर्ड क्वालिटी ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये, ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये शेड्यूल 2 आहे. शेड्यूल 2 मध्ये दिलेलं आहे इंडियन फार्माकोपिया बद्दल. तो इंडियन फार्माकोपिया इज ऑफिशियल, इंडियन फार्माकोपिया इज लीगल ॲज पर शेड्यूल 2 ऑफ द ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट. ते आपण डिस्कशन केलेलं आहे. ते स्टँडर्ड क्वालिटीचं पण आपलं डिस्कशन झालेलं आहे. इमेज ब्रँडेड, ॲडल्टरेट, स्पुरियस ड्रग्स, कॉस्मेटिक आणि या रिलेटेड आपण मेनी एमसीक्यूची पण प्रॅक्टिस केली. गव्हर्नमेंट अनालिस्ट, तर गव्हर्नमेंट अनालिस्टचं मला सेक्शन सांगा, कोणत्या सेक्शनच्या थ्रू गव्हर्नमेंट अनालिस्टची अपॉइंटमेंट होते सांगा बरं. यस, युट्यूबला पण जे आहेत आणि क्लासमधले जे स्टुडंट्स आहेत त्यांनी सांगावं गव्हर्नमेंट अनालिस्टची अपॉइंटमेंट कोणत्या सेक्शनमध्ये येते. ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940च्या कोणत्या सेक्शन प्रमाणे गव्हर्नमेंट अनालिस्ट. यस श्वेता, राईट, यू आर राईट, करेक्ट श्वेता, करेक्ट. सो सेक्शन 20, सेक्शन 20 आहे. यस, सेक्शन 20. सो इथे जे गव्हर्नमेंट अनालिस्ट आहे तर त्याचं सेक्शन 20 आहे. सेक्शन 20 प्रमाणे अपॉइंटमेंट होते आणि त्याचे जे रूल्स आहेत ड्युटीज अँड प्रोसिजर हे तुम्हाला ड्रग रूल्समध्ये मिळतील. सो ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्टमध्ये आपल्याला अपॉइंटमेंट किंवा डेफिनेशन मिळेल गव्हर्नमेंट अनालिस्टची आणि त्याच्या ड्युटीज आणि प्रोसिजर्स हे आपल्याला ड्रग रूल्समध्ये मिळतील. ठीक आहे, ड्रग रूल्स. ओके, ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेच आहे. त्यानंतर मला सांगा की गव्हर्नमेंट अनालिस्ट फॉर आयुर्वेदिक सिद्ध अँड युनानी मेडिसिन्स, आयुर्वेदिक सिद्ध आणि युनानी मेडिसिनसाठी गव्हर्नमेंट अनालिस्टची अपॉइंटमेंट कोणत्या सेक्शन थ्रू होते. यस, ओके, इथे चेतन आहे, तो म्हणतो सेक्शन 33F. तो गव्हर्नमेंट अनालिस्ट फॉर आयुर्वेदिक सिद्ध आणि युनानी कोणत्या सेक्शन थ्रू अपॉइंटमेंट होते सांगा. युट्यूबला जे आहेत त्यांनी पण सांगावं. इथे चैताली म्हणते 33F. यस यस चैताली, यू आर राईट. तो सेक्शन 33F प्रमाणे, सेक्शन 33F प्रमाणे ASU जे गव्हर्नमेंट अनालिस्ट असतं त्याची अपॉइंटमेंट केली जाते. ओके, त्यानंतर ड्रग इन्स्पेक्टर, तर ड्रग इन्स्पेक्टरचं सेक्शन सांगा. अपॉइंटमेंट ड्रग इन्स्पेक्टर म्हणजे आता तुम्ही ज्या एक्झामची तयारी करत आहात, तुम्ही ज्या एक्झामची तयारी करत आहात, जे तुमचं ड्रीम आहे, ड्रग इन्स्पेक्टर बनण्याचं जे ड्रीम आहे, तर ते ड्रीम पूर्ण करण्याकरिता कोणता सेक्शन आहे, कोणत्या सेक्शनमध्ये ड्रग इन्स्पेक्टर बद्दल दिलेलं आहे. सेक्शन 21. यस,
ओके, कंचन पण इकडे 33F म्हणतोय. ओके, कंचन म्हणते. ओके, सो इथे आपले जे स्टुडंट्स आहेत त्यांनी आन्सर दिलेला आहे. तो आरती, प्राजक्ता, चैताली, गणेश, धीरज, श्वेता या सगळ्यांनी सेक्शन 21 म्हटलेलं आहे ड्रग इन्स्पेक्टरसाठी. इथे युट्यूबला आहेत का कोणी आन्सर देणारे? ओके, यस. तो इथे सेक्शन 21 आहे आणि ASU साठी कोणतं सेक्शन आहे? 33G. यस. सो इथे RD सॉन्ग स्टॅटस यांनी 33G म्हटलेलं आहे आणि कंचन योगेश यांनी सेक्शन 21 म्हटलेलं आहे युट्यूबला. ओके, यस, राईट. सो सेक्शन 21 आणि सेक्शन 33G. ओके, त्यानंतर ड्युटीज, पॉवर, प्रोसिजर्स हे ड्रग्ज रूल्स मध्ये आहेत. ड्रग्ज रूल्स. ओके, त्यानंतर इथे आपण बघितलं इम्पोर्ट, मॅन्युफॅक्चर, सेल अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग्स. तर सांगा ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये इम्पोर्ट हा चॅप्टर कोणत्या नंबरचा आहे? इम्पोर्ट ऑफ ड्रग्स ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये कोणत्या नंबरचा चॅप्टर आहे? इम्पोर्ट ऑफ ड्रग्स ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये कोणत्या नंबरचा चॅप्टर आहे सांगा? आपण चॅप्टर्स बघितले होते ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टचे. चॅप्टर 1, चॅप्टर 2, चॅप्टर 3, चॅप्टर 4, चॅप्टर 5, राईट. आणि टोटल सेक्शन्स बघितले होते 39 सेक्शन्स आर देअर इन ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट. बरोबर आहे. तर चॅप्टर इम्पोर्ट इथे RD सॉन्ग 8 म्हणतो. नो, RD सॉंग्स यू आर रॉंग. सौरभ वाघ 3rd चॅप्टर म्हणतोय. ओके, सौरभ युट्यूबला सौरभ वाघ 3rd चॅप्टर म्हणतोय. इकडे श्वेता बहिरे, प्राजक्ता, आरती 3rd चॅप्टर म्हणताय. चैताली विशाल पवार, चैताली म्हणते सेक्शन 3. चैताली सेक्शन 3 नाहीये ते, इट इज चॅप्टर 3. सेक्शन 3 डेफिनेशन रिलेटेड आहे. चैताली विशाल पवार, सेक्शन 3 हा डेफिनेशन रिलेटेड आहे. चॅप्टर 3 हा इम्पोर्ट ऑफ ड्रग्ज रिलेटेड आहे. ओके, तर इम्पोर्ट ऑफ ड्रग्ज हे चॅप्टर 3 मध्ये येतं. त्यानंतर मॅन्युफॅक्चर, सेल अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग्ज. ओके, सो इट इज चॅप्टर 4. ते पुढच्या चॅप्टरमध्ये जाईल. त्यानंतर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस अँड गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस. सो गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस शेड्यूल M आहे, माहितीच आहे आपल्याला. शेड्यूल M इज गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. आता इथे यांनी जनरल नॉलेज पण म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? जनरल नॉलेज रिलेटेड टू फार्मास्युटिकल्स. त्या जनरल नॉलेजचा प्रश्न विचारतो की हा जो GMP आहे हा GMP शेड्यूल M मध्ये केव्हा ऍड करण्यात आला? कोणत्या वर्षी सांगा? शेड्यूल M मध्ये GMP कोणत्या वर्षी ऍड करण्यात आला? केव्हा, कधी? यस, इट इज इन 1988. 1988 मध्ये शेड्यूल M ऍड करण्यात आला. ओके, त्यानंतर गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिस शेड्यूल L1 मध्ये जातं. शेड्यूल L. ओके, त्यानंतर शेड्यूल्स अंडर ड्रग्ज अँड कॉस्मेटिक रूल्स आहेत, ते आपण ऑलरेडी बघितलेत. त्यानंतर कॉस्मेटिक रूल्स 2020 अँड मेडिकल डिव्हाइसेस रूल्स 2017 हे पण आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. सो फ्रेंड्स, आता आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे थोडंसं फास्ट मला जावं लागेल. मी फास्ट जातो. ओके, त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे 4.2 हा पण पूर्णपणे आपण कव्हर केलेला आहे. या कंप्लीट नोट्स आपल्या बुकमध्ये पण आहेत. याचे की पॉईंट्स, कंप्लीट नोट म्हणजे याचे की पॉईंट्स आणि MCQs आपल्या बुकमध्ये आहेत. हा सगळंच टॉपिक आपला कव्हर झालेला आहे. तर बघूया ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज अँड ऑब्जेक्शनेबल ॲडव्हर्टाइजमेंट ऍक्ट 1954 अँड रूल्स कव्हर झालेला आहे. नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस 1985 कव्हर झालेला आहे आणि नोट्स पण आपल्या बुकमध्ये आहेत. एसेन्शियल नार्कोटिक ड्रग्ज ही लिस्ट मी तुम्हाला देतो. एसेन्शियल नार्कोटिक ड्रग्ज म्हणजे असे ड्रग्ज जे की हॉस्पिटल्समध्ये असायला पाहिजेत. ओके, तर ती लिस्ट मी तुम्हाला देणार आहे. त्यानंतर RMI म्हणजे काय? रिकॉग्नाइज मेडिकल इन्स्टिट्यूट्स. रिकॉग्नाइज्ड मेडिकल इन्स्टिट्यूट म्हणजे काय? तर रिकॉग्नाइज्ड मेडिकल इन्स्टिट्यूट अंडर ड्रग्ज अँड नार्कोटिक रूल्स NDPS रूल्समध्ये RMI काय असतात? तर NDPS रूल्स प्रमाणे RMI म्हणजे रिकॉग्नाइज्ड मेडिकल इन्स्टिट्यूट आणि रिकॉग्नाइज्ड मेडिकल इन्स्टिट्यूट म्हणजे असे इन्स्टिट्यूट की जिथे आपण नार्कोटिक ड्रग्ज हे जे एसेन्शियल नार्कोटिक ड्रग्ज आहेत यांचं स्टोरेज करू शकतो आणि त्यांचा यूज करू शकतो. ओके, सो अंडर दी NDPS रूल्स RMI म्हणजे रिकॉग्नाइज्ड मेडिकल इन्स्टिट्यूट आणि रिकॉग्नाइज्ड मेडिकल इन्स्टिट्यूट म्हणजे जिथे एसेन्शियल नार्कोटिक ड्रग्सला स्टोअर केले जाऊ शकतात आणि जिथे ते यूज केले जाऊ शकतात. जिथे तिथे पेशंटला ते दिले जाऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्र NDPS रूल्स. तर इथे एसेन्शियल नार्कोटिक ड्रग्ज, RMI आणि महाराष्ट्र NDPS रूल्स याचा PDF नोट्स मी तुम्हाला देणार आहे, ते आपण कव्हर करून घेऊ. त्यानंतर ड्रग्स प्राइस कंट्रोल ऑर्डर 2013 अँड NPPA. त्यानंतर एसेन्शियल नार्कोटिक हे वरती इथे रिपीट झालं. त्यानंतर NPPA. मला फक्त एवढं सांगा, जनरल नॉलेज विचारतो की हा जो DPCO NPPA आहे, DPCO कोणत्या ऍक्टच्या अंडरमध्ये येतं?
डीपीसीओ कोणत्या ऍक्ट मध्ये येतं? विच ऍक्ट? डीपीसीओ. डीपीसीओचा ऍक्ट सांगा. डीपीसीओ इज गव्हर्न बाय विच ऍक्ट? यस, डीपीसीओ गव्हर्न बाय विच ऍक्ट? कोणत्या ऍक्ट थ्रू डीपीसीओ गव्हर्न होतं? एसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट. यस यस, चैताली म्हणते, चैताली विशाल पवार, चैताली म्हणते एसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट करेक्ट आहे. एसेन्शियल कमोडिटी. इकडे युट्यूबला सौरभ, सौरभ म्हणतो कमोडिटीज ऍक्ट. यस सौरभ, राईट, यू आर ऑल्सो. एसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट बरोबर आहे. ओके, तर एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मध्ये डीपीसीओ कव्हर होतं. ओके, आता मला सांगा एनपीपीए कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये येतं? विच मिनिस्ट्री कंट्रोल एनपीपीए? कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये एनपीपीए आहे? फार्मसी रिलेटेड जनरल नॉलेज आहे. कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये एनपीपीए येतं? विच मिनिस्ट्री? एनपीपीए कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये आहे? फार्मसी रिलेटेड जनरल नॉलेज सांगा, सांगा. फार्मसी रिलेटेड जनरल नॉलेज आहे. एनपीपीए कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये येतं? So it is under the Ministry of Chemicals and Fertilizers. ओके, मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स अँड फर्टिलायझर्स. तर एनपीपीए जे आहे हे मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स अँड फर्टिलायझर्सच्या अंडरमध्ये येतं. मिनिस्ट्री ऑफ केमिकल अँड फर्टिलायझर्स. चैताली तुम्ही म्हणताय फार्मास्युटिकल्स मिनिस्ट्री ऑफ केमिकल. फार्मास्युटिकल मिनिस्ट्री नाही, फार्मास्युटिकल डिपार्टमेंट आहे मिनिस्ट्री ऑफ केमिकल अँड फर्टिलायझरच्या अंडरमध्ये. ओके, यस. इकडे पण वैष्णवी वाघमारे म्हणते केमिकल अँड पेट्रोकेमिकल. सो केमिकल्स अँड फर्टिलायझर्स आहेत ते, पेट्रोकेमिकल नाही, केमिकल अँड फर्टिलायझर्स मिनिस्ट्री. ओके, ठीक आहे. आणि सगळ्यात पहिले ड्रग प्राइस कंट्रोल केव्हा सुरू झाला? पुन्हा जीकेचा प्रश्न. फर्स्ट टाइम ड्रग प्राइस कंट्रोल केव्हा सुरू झालं इंडियामध्ये? मी फर्स्ट डीपीसीओ केव्हा आला असं विचारत नाहीये, तो 1995 आहे. ड्रग प्राइस कंट्रोल केव्हा सुरू झालं इंडियामध्ये? फर्स्ट टाइम, फॉर द फर्स्ट टाइम. कोणत्या वर्षी? कोणत्या वर्षापासून ड्रग प्राइस कंट्रोल सुरू झालं इंडियामध्ये? मी वर्ष विचारतोय, तुम्ही डेट सांगताय चैताली. ओके, कोणत्या वर्षीपासून? इयर सांगा. ड्रग प्राइस कंट्रोल कोणत्या इयर पासून? 1997 डीपीसीओ आहे, 1995. ओके, डीपीसीओ नाही. सो इट इज 1962. 1962 पासून ड्रग प्राइस कंट्रोल इंडियामध्ये सुरू झालं होतं. व्हाय 1962? बिकॉज ऑफ इंडो चायना वार. इंडो चायना वार झालं होतं 1962 मध्ये. आणि इंडो चायना वारमुळे जे काही मेडिसिनच्या किमती होत्या त्या अनअफोर्डेबल झाल्या होत्या, खूप काही जास्त वाढल्या होत्या, आणि म्हणून तिथे हे कंट्रोल करण्यात आलं. सो आता इथे आपला वेळ झालेला आहे, पण मी तुमचे पुढचे 15 मिनिटं घेणार आहे, त्याच्यामध्ये मी हे कव्हर करून घेतो आज. ओके, आय होप की तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल. मी 15 मिनिटं एक्सटेंड करतोय, आणि आज तसे सुट्टीचा दिवस आहे, दसरा आहे, आणि आज आपण जास्तच अभ्यास करायला पाहिजे असं माझं मत आहे. कारण तुमच्यापैकी सगळेजण आज थोडेफार फ्री असाल, तर एक 15 मिनिटाचा टाइम मी तुमचा अजून घेतो. ओके, तर इथे त्यानंतर पॉयझन्स ऍक्ट 1919 आपल्या नोट्समध्ये दिलेलं आहे, आपल्या बुकमध्ये पॉयझन्स ऍक्ट 1919 दिलेलं आहे. ते मी इथे आपल्या क्लासमध्ये कव्हर केलेलं नाही आहे, पण आपल्या नोट्समध्ये आहेत. आणि ते का कव्हर केलं नाही? कारण ते इझी आहे. त्यानंतर महाराष्ट्र पॉयझन रूल्स 1970 याचा नोट्स मी तुम्हाला देणार आहे. हे की पॉईंट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. फार्मसी ऍक्ट 1948 आपण डिटेलमध्ये कव्हर केलेला आहे. त्यानंतर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, कन्झ्युमर ऍक्ट आणि राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट हे तीनही टॉपिक्स आपल्या बुकमध्ये आहेत. तर जर तुम्ही बघितलं तर कन्झ्युमर ऍक्ट 1.77 पेज नंबरवरती आहे. कन्झ्युमर ऍक्ट तुम्हाला 1.77 पेज नंबरवरती मिळेल आपल्या बुकमध्ये. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट तुम्हाला 1.86 नंबरवरती मिळेल, 1.86 नंबर पेज नंबर. ओके, आणि हा जो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आहे तो आपल्या बुकमध्ये तुम्हाला पेज नंबर 1.44 वरती मिळेल. ओके, तर तीनही ऍक्ट आणि याचे रूल्स म्हणजे ऍक्ट आणि याचे की पॉईंट्स, यांचे की पॉईंट्स आणि एमसीक्यूज आपण दिलेले आहेत. त्यानंतर न्यूट्रास्युटिकल्स आहे, ते आपण कव्हर केलेलं आहे. आणि याच्यामध्ये न्यूट्रास्युटिकल्समध्ये जसं की प्रोबायोटिक्स आहेत, EPA आहे, DHA आहे, तर हर्बल ड्रग टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये मी ते कव्हर करून घेणार तुमचं. किंवा सोशल फार्मसी आहे, सोशल फार्मसीमध्ये न्यूट्रास्युटिकल्स हा टॉपिक मी कव्हर करणार आहे, तो इथे मी कव्हर नाही करत. त्यानंतर GMP सर्टिफिकेशन, तर GMP साठी आपण शेड्यूल M स्टडी केलेला आहे, पण इथे WHO GMP सर्टिफिकेशन म्हटलेलं आहे. WHO GMP सर्टिफिकेशन. आता WHO GMP सर्टिफिकेशनचे काय कंडिशन्स असतात त्या कंडिशन्स मी इथे तुम्हाला त्याचा PDF नोट्स प्रोव्हाइड करणार आहे. तसं माझं पुस्तक आहे डिप्लोमाचं, डिप्लोमा फर्स्ट इयरला माझं फार्मास्युटिक्सचं पुस्तक आहे निराली प्रकाशनचं.
तर त्याच्यामध्ये WHO GMP मी दिलेला आहे डिप्लोमाच्या पुस्तकामध्ये. तर त्या पण नोट्स मी इथे तुम्हाला शेअर करणार आहेत, PDF शेअर करणार आहे आणि कव्हर करणार आहेत आपल्या इथे. त्यानंतर नॅशनल हेल्थ प्रोग्राम सोशल फार्मसी जो आपला चॅप्टर आहे आपल्या बुकमध्ये पेज नंबर 7.37 वरती चेक कर. पेज नंबर 7.37. तर पेज नंबर 7.37 वरती आपण नॅशनल हेल्थ प्रोग्राम्सचे सगळे इम्पॉर्टंट नॅशनल हेल्थ प्रोग्राम दिलेले आहेत, त्याचे की पॉइंट्स आपण दिलेले आहेत आणि त्या रिलेटेड आपण MCQs पण दिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर इरॅशनल ड्रग कॉम्बिनेशन. तर इथे आपण रॅशनल यूज ऑफ ड्रग्स आपण स्टडी केलेले आहे, रॅशनल यूज, आणि इथे त्यांनी इरॅशनल म्हटलेलं आहे. तर याचं पण नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो आणि ते आपण डिस्कस करू. त्यानंतर अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स अ ग्लोबल थ्रेट. तर अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स अ ग्लोबल थ्रेट, तर याच्यावरती सुद्धा आपल्या बुकमध्ये नोट्स आहेतच. फार्मेकोलॉजीचा जो पार्ट आहे आपला चॅप्टर 2, त्याच्यामध्ये लास्ट पार्ट हा अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्सचा आहे, तो आपण इथे क्लासमध्ये कव्हर केलेला आहे. फक्त जे इथे WHOचा जे प्लॅन आहे, स्ट्रॅटेजीज ऑर प्लॅनिंग ऑफ WHO टू कंट्रोल अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स, तर त्याचा एक पॅराग्राफ बाकी आहे, तो पॅराग्राफ मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करणार आहे. त्यानंतर इंडियन फार्माकोपिया कमिशन आणि CDSCO हे याचं डिटेल्स आपण कव्हर केलेलं आहे. ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स, तर इथे एक हा टॉपिक आहे ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स, आणि दुसरा जो टॉपिक आहे इथे तो आहे हायपर सेन्सिटिव्हिटी. ओके, तर ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन आणि हा हायपर सेन्सिटिव्हिटी. सो हायपर सेन्सिटिव्हिटी आणि ADR हे दोन्ही टॉपिक मी जेव्हा क्लिनिकल फार्मसी कव्हर करेल, क्लिनिकल फार्मसी, हॉस्पिटल फार्मसी, क्लिनिकल फार्मसी, फार्मसी प्रॅक्टिस, तर त्याच्यामध्ये मी हे दोन्ही टॉपिक कव्हर करणार आहे, ADR अँड हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन्स. ओके, तर अशा प्रकारे इथे आपण हा पूर्ण सिलेबस डिस्कस केलेला आहे आणि आय होप की या पूर्ण सिलेबसमध्ये केमिस्ट्रीचा पार्ट सोडला तर बाकी कुठेही काही आपल्याला प्रॉब्लेम नाहीये. केमिस्ट्रीच्या पार्टमध्ये काय प्रॉब्लेम आहे आपल्याला, तर केमिस्ट्रीचा पार्ट हा खूप वाग आहे, खूपच जास्त तो पार्ट आहे, त्याच्यामध्ये वेळ खूप जास्त जाईल आपला, तर तिथे वेळ आपल्याला जास्त द्यावा लागेल, हा आपला तिथे प्रॉब्लेम आहे. कन्सेप्ट क्लिअर नाही किंवा आपल्याला कन्सेप्ट आपण एक्सप्लेन करू शकत नाही, हा तिथे प्रॉब्लेम नाहीये. केमिस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम काय आहे, तर केमिस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम हा टाइमचा आहे. आपल्याकडे एवढा वेळ नाहीये की आपण केमिस्ट्रीचा अभ्यास करू डिटेलमध्ये. आपण शॉर्टमध्ये त्याला कव्हर करणार, की पॉईंट्स आपण त्याचे कव्हर करणार आहोत. त्यानंतर इथे इंटेलिजन्स टेस्ट आहेत, तर याची प्रॅक्टिस तुमच्याकडून करून घेतली जाईल. आपल्याकडे एक्सपर्ट्स आहेत त्याचे. आपली जी पुणे अकॅडमी आहे, तर पुणे अकॅडमीमध्ये MPSC UPSCचे सगळे क्लासेस वगैरे घेतले जातात. तर इथे ही जी इंटेलिजन्स टेस्ट आहे याची प्रॅक्टिस तुमच्याकडून करून घेतली जाईल. ओके, तर अशा प्रकारे हा सिलेबस आपण डिस्कस केलेला आहे. आता या सिलेबसमध्ये कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे ते आपण बघूया. आता जर आपण 100 MCQs आहेत, 100, तर 100 MCQs मध्ये असंच तुम्ही कन्सिडर करा की या सिलेबसमध्ये ज्या टॉपिकला जेवढं वेटेज दिलेलं आहे तेवढेच MCQs त्याच्यावरती असतील. आता ह्या सिलेबसमध्ये सगळ्यात जास्त वेटेज जो आपल्याला दिसतोय तो कशावरती आहे, तर इथे फार्मॅकोलॉजीला, म्हणजे इथे एक बघा, हा जो चॅप्टर नंबर 4 आहे, रेग्युलेशन्स रिलेटेड टू ड्रग्स अँड जनरल नॉलेज रिलेटेड टू फार्मास्युटिकल्स, तर इथे 4.1, 4.2. ओके, हा चॅप्टर आहे पूर्णच्या पूर्ण, म्हणजे 20% पोर्शन, 20% पार्ट हा आहे 4 नंबरचा. 4 नंबरचा पूर्ण 20% पोर्शन आहे. 5 टॉपिक आहेत, 5 पैकी एक पूर्ण टॉपिक हा फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, म्हणजे 20% जो टॉपिक आहे. तर इथे 20% MCQs आपण कन्सिडर करू शकतो फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचे. 20% MCQs म्हणजे 20 MCQs फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सवरती आपण कन्सिडर करू शकतो. त्याच्यानंतर जर इथे आपण वरती आलो, ठीक आहे, तर इथे हा जो टॉपिक नंबर 3 आहे, तर या टॉपिक नंबर 3 मध्ये इथे पण टॉपिक नंबर 3 वरती आपण 20 MCQs कन्सिडर करू शकतो. आता या 20 MCQs पैकी हा जो केमिस्ट्रीचा पार्ट आहे तो आहे किती, तर इथे 3.1, 3.2, 3.3, ठीक आहे, 3.4, 3.5, म्हणजे 5 आहेत. म्हणजे चॅप्टर 3 जो आहे ज्याच्यामध्ये केमिस्ट्रीचा पार्ट येतोय, हा चॅप्टर 3 जो आहे याच्यावरती पण एक 20 MCQs असण्याचे चान्सेस आहेत. हाऊ मेनी? 20 MCQs. आता या 20 MCQs ला डिवायडेड बाय 5 करा, डिवायडेड बाय 5 म्हणजे 4 MCQs. 4 MCQs चे चान्सेस आहेत केमिस्ट्रीवरती. आणि केमिस्ट्रीमध्ये पण आता हे जे सब टॉपिक, सगळे टॉपिक दिलेले आहेत, तर 4च्या 4 MCQs सिंथेसिस ऑफ अँटीबॉडीज वरती असतील का? 4च्या 4 MCQs डायझो रिएक्शन वरती असतील का? तर शक्यता नाहीये. हा, एखादा पेपर सेटर असेल, त्याला पेपर काढण्यासाठी काही आलस वगैरे येत असेल, लेझी असेल तो पेपर सेट करताना, तर तो टाकू शकतो, पण शक्यता कमी आहे. तर इथे 4 क्वेश्चन असतील, तर 4 पैकी एक क्वेश्चन आयसोमर वरती असू शकतो, एक क्वेश्चन टाटोमर वरती असू शकतो,
एक क्वेश्चन फर्मेंटेशन वरती असू शकतो, एखाद क्वेश्चन सिंथेसिस किंवा डायझो रिएक्शन किंवा केमिस्ट्री ऑफ स्टेरॉइड वरती असू शकतो, बरोबर आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे हे तुमच्या लक्षात येईल. ओके, इथे त्यांनी देतानाच म्हणजे हा जो सिलेबस बनवला तर सिलेबस बघतानाच असं लक्षात येत आहे की प्रत्येक टॉपिकला त्यांनी इम्पॉर्टन्स दिलेला आहे, इक्वली इम्पॉर्टन्स दिलेलं, प्रत्येक टॉपिकला इक्वली इम्पॉर्टन्स दिलेला आहे. इथे जर आपण हा टॉपिक बघितला मायक्रोबायोलॉजी, तर मायक्रोबायोलॉजीवरती त्यांनी इम्पॉर्टन्स दिलेला आहे. मायक्रोबायोलॉजी आपल्याला एवढंच टॉपिक दिसतोय, पण हा 20%चा टॉपिक आहे, 20 मार्क्सचा तो टॉपिक आहे, 20 MCQचा तो टॉपिक आहे. कारण बघा जे रिक्वायरमेंट आहे ड्रग इन्स्पेक्टरची रिक्वायरमेंट, तर ड्रग इन्स्पेक्टरच्या रिक्वायरमेंटमध्ये जे MBBS आहेत, MBBS, तर MBBS साठी काय रिक्वायरमेंट दिली त्यांनी, MBBS MD असेल तर जो मेडिकल फील्डचा आहे त्याचा पोस्ट ग्रॅज्युएशन कशामध्ये असायला पाहिजे, तर मायक्रोबायोलॉजी हा एक टॉपिक त्यांनी दिला. फार्मेकोलॉजीमध्ये किंवा मायक्रोबायोलॉजी रिलेटेड तो असायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे जो व्यक्ती फार्मसी बॅकग्राऊंडचा नाहीये, तो MBBS बॅकग्राऊंडचा आहे, तर त्याच्याकडे स्पेशलायझेशन काय असायला पाहिजे, तर त्याच्याकडे मायक्रोबायोलॉजी हा स्पेशलायझेशन असायला पाहिजे किंवा फार्मेकोलॉजी स्पेशलायझेशन असायला पाहिजे. म्हणून इथे मायक्रोबायोलॉजी पण इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इथे फार्मेकोलॉजीमध्ये हे फार्मेकोलॉजीचे आपण 4 पार्ट्स बघितलेत, ठीक आहे, 1.1, 1.2, 1.3, 1.4. तर इथे हे 4ही पार्ट महत्वाचे आहेत. तर इथे पण 20 MCQ असू शकतात. ओके, तर सगळं एक वेटेज जर आपण बघितलं तर या वेटेजमध्ये आपल्याला जो केमिस्ट्रीचा मोस्ट डिफिकल्ट पार्ट आपल्यासाठी आहे, म्हणजे डिफिकल्ट इन द सेन्स की टाइम कन्झ्युमिंग आहे, तो केमिस्ट्री इज अ टाइम कन्झ्युमिंग पार्ट, बरोबर आहे. तर म्हणून आणि त्याला वेटेज किती असेल, तर माझ्या मताप्रमाणे, माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे, माझ्या अनुभवाप्रमाणे केमिस्ट्रीवरती मॅक्सिमम 5 MCQs असू शकतात, 5. ओके, तर या 5 MCQ साठी आपण याला सगळ्यात शेवटी आपण कन्सिडर करणार, ऍट द एंड. पहिले सगळं सिलेबस आपण कव्हर करणार, ऍट द एंड आपण केमिस्ट्रीचा पार्ट कव्हर करणार. तर इथे आपण हे जे आपलं डिस्कशन आहे, ठीक आहे, हे डिस्कशन आपण इथे कव्हर केलेलं आहे, म्हणजे कंप्लीट केलेलं आहे सिलेबसचा. तर या रिलेटेड कोणाला काही डाऊट्स असतील, काही क्वेरीज असतील तर एक 2 मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या क्वेरीज विचारा. हा, आणि स्टुडंट्स इथे लक्षात घ्या, तर आपलं जे आहे आता सध्या एंड करा, एंड. सो आता इथे आपली जी बॅच आहे, एक ऑफलाईन बॅच आपली सुरू होत आहे, ठीक आहे. ऑफलाईन बॅच सोमवारपासून सुरू होत आहे, फ्रॉम मंडे आपली ऑफलाईन बॅच आहे. जर तुम्हाला माझ्याशी 1 to 1 डिस्कशन करायचं असेल, 1 to 1 गायडन्स तुम्हाला पाहिजे असेल, तर ही आपली ऑफलाईन बॅच तुम्ही जॉईन करू शकता, ठीक आहे. ही जी आपली ऑफलाईन बॅच आहे तर ही सोमवारपासून येत्या मंडेपासून सुरू होत आहे. आणि ह्या बॅचवरती आता आज जर तुम्ही कन्फर्मेशन केलं तर तुम्हाला आज इथे डिस्काउंट आहे, ठीक आहे. आपलं हे विजयादशमी निमित्त भव्य ऑफर चालू आहे. आणि ही ऑफर काय आहे, तर आपला हा जो कोर्स आहे याची आपली फीस आहे ऍक्च्युअली 12,000 रुपये, 12,000 रुपीज आपली फीस आहे संजीवनी ड्रग इन्स्पेक्टर ऑफलाईन बॅच. पण आज जर तुम्ही ऍडमिशन कन्फर्म केली तर तुम्हाला 10,000 रुपयामध्ये ही बॅच मिळेल. मंडे पासून ही बॅच सुरू होत आहे आणि या बॅच मध्ये 1 to 1 तुम्ही माझ्यासोबत डिस्कस करू शकता, 1 to 1 तुम्ही माझ्याकडून ट्रेनिंग घेऊ शकता, कोचिंग घेऊ शकता, ठीक आहे. तर ही आपली संजीवनी ड्रग इन्स्पेक्टर बॅच आहे, ऑफलाईन बॅच आहे आणि 10,000 रुपये याची फीस आहे. 2,000 रुपये तुम्हाला इथे आज डिस्काउंट मिळत आहे. त्यानंतर आपली ऑनलाईन बॅच जी चालू आहे, तर ऑनलाईन बॅचमध्ये 50% आपला सिलेबस चालू झालेला आहे, पण अजून 50% सिलेबस बाकी आहे. तर जे 50% झालेलं आहे त्याचं पण रेकॉर्डेड नोट्स, MCQs, टेस्ट प्रॅक्टिस, स्टडी मटेरियल सगळं काही तुम्हाला मिळेल. तर तुम्हाला जर ऑनलाईन बॅच चालू करायची असेल तर याची आपली घ्यायची असेल तर इथे 7,200 रुपये आपली फीस आहे. पण आज तुम्हाला इथे 1,000 रुपयाचं डिस्काउंट मिळत आहे. 6,200 रुपयाला आज ही बॅच तुम्हाला अवेलेबल आहे. त्यानंतर इथे आपण RRB ची पण बॅच चालू करणार आहोत, लवकर चालू करतोय आपण RRB साठी बॅच. त्यानंतर ड्रग इन्स्पेक्टरसाठी ऑनलाईन टेस्ट पॅकेज आपल्या वेबसाईट, आपल्या ऍपवरती अवेलेबल होईल, ठीक आहे. आता त्याचा प्राइस 599 रुपीज आहे. पण आज जर तुम्ही परचेस केलं तर तुम्हाला 299 रुपीजला तो टेस्ट पॅकेज मिळेल. आपले जे क्लासचे स्टुडंट्स आहेत त्यांना आपण टेस्ट पॅकेज दिलेला आहे, पण हा त्यापेक्षा व्यतिरिक्त हा अजून एक्स्ट्रा टेस्ट पॅकेज आहे. म्हणजे आपला रेग्युलर टेस्ट पॅकेज आहे टेस्टसाठी, पण हा एक्स्ट्रा टेस्ट पॅकेज आहे. हा एक्स्ट्रा टेस्ट पॅकेज तुम्ही परचेस करू शकता 299 रुपीजला. RRB फार्मासाठी सुद्धा आपलं टेस्ट पॅकेज आहे आणि ते आज 249 ला अवेलेबल आहे. आणि ह्या रिलेटेड अजून तुम्हाला काही डिटेल्स डिस्कस करायचं असेल तर तुम्ही 9130102110 या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर तुम्हाला आपले बुक घ्यायचं असेल
ठीक आहे. एसेन्शियल फार्मसी रिव्ह्यू फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम, हे जे आपलं बुक आहे, हे बुक तुम्हाला घ्यायचं असेल आणि आमच्या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल, जिथे तुम्हाला जे PDF नोट्स पण मिळतील, ओके, तर तुम्ही पर्सनली आम्हाला कॉन्टॅक्ट करा. ह्या बुकची जी किंमत आहे, प्राइस आहे, ती आहे 900 रुपये. ओके, तर तुम्हाला 10% डिस्काउंटमध्ये म्हणजे 810 रुपयामध्ये हे बुक तुम्हाला होम डिलिव्हरी मिळेल. होम डिलिव्हरी. तरच तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये पण जॉईन व्हाल आणि तुम्हाला सगळ्या PDF नोट्स जे आहेत त्या PDF नोट्स पण इथे दिल्या जातील. ओके, सो इथे अजून कुणाला काही विचारायचं आहे का? एनी क्वेश्चन, काही क्वेरीज आहेत का तुमच्या? सौरभ वाघ म्हणतोय क्लासमध्ये तुम्ही शिकवाल का कम्प्लीट सिलेबस? सौरभ, कम्प्लीट सिलेबस म्हणजे कसं आहे की असं समजा की 80 to 85% सिलेबस मी कव्हर करेल. म्हणजे जे कॉम्प्लिकेटेड असतात टॉपिक्स किंवा जिथे एक्सप्लेनेशन करायचं असतं, कन्सेप्ट क्लिअर करायचं असतं, तर तिथे मी आहे. ओके, तिथे मी आहे. आणि बाकी जे इझी टॉपिक असतात, इझी करण्यासाठी, ठीक आहे, तर त्यासाठी अजून दुसऱ्या फॅकल्टीज पण आहेत. आणि इंटेलिजन्स टेस्ट कव्हर करण्यासाठी स्पेशलाइज फॅकल्टीज आमच्याकडे आहेत. ओके, तर 80 to 85% सिलेबस मिस कव्हर करणार आहे. ओके, यस. तर स्टुडंट, अजून काही डाऊट असतील तर तुम्ही आपला जो नंबर तुम्हाला इथे दिलेला आहे, या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ओके, म्हणजे तुम्हाला अजून डिटेल्स इन्फॉर्मेशन मिळून जाईल. तर आपण आज इथे थांबूया. लेट्स कंटिन्यू टुमॉरो विथ रेग्युलर क्लास. थँक्यू व्हेरी मच.